विश्वमध्ये एक व्यापारी संकुल आहे, इथं माझं ऑफिस आहे. आमच्या ऑफिसचं नाव आहे सोसायटी स्मार्ट. आम्ही सोसायटीशी रिलेटेड सगळी कामं करतो. आता काय काय असं तुम्हाला माहिती आहे, त्याचे एक 3-4 भाग असतात. एक अकाउंटचा भाग असतो, एक डॉक्युमेंटेशनचा भाग असतो, एक प्रशासन असतं, ॲडमिनिस्ट्रेशन. आणि सोसायटी आपली इथं जरी असली तर आपले संबंध कुठं कुठे येतात, उपनिबंधक, महानगरपालिका, MSCB, ठीक आहे, किंवा कोर्ट असेल, पोलीस असेल, सगळीकडे येतात. या सगळ्यातून आपली सोसायटी जात असते, जास्त कमी फरक आहे. याला रिलेटेड सगळे आपण कामं करतो. ऑडिट अकाउंटपासून बाकी सगळी तुमच्या मीटिंग, त्याचे मिनिट्स बनवणे, या सगळ्या गोष्टी असतात, ठीक आहे. त्याशिवाय तुम्हाला तुमचे काही जुने फ्लॅट असतील किंवा पालकांचे फ्लॅट असतील, तुम्हाला कल्पना असेल की अगोदर कसं होतं की 2021च्या अगोदर तुमची जी सोसायटी असायची, सोसायटीची एक जनरल बॉडी मिटिंग असायची, तिथंच तुमची कमिटी बनायची होती, ठीक आहे, दरवर्षी होती. पण तो अधिकार आता काढून गेला. त्याचं कारण काय की बऱ्याच सोसायटी एजंटच घेते. मग बऱ्याच लोकांच्या तक्रारी आल्या सहकार करतात, आमची मिटिंग नाही झाली, आपली कमिटी नाही बनली. म्हणून ते काय केलं, एक पॅनल केलं इलेक्शन ऑफिसरच. आणि म्हणजे या फील्डमध्ये जे अनुभव आहेत ज्यांना माहिती आहे ते पॅनल केले आणि आता त्या पॅनलवरचे अधिकारी येऊन इलेक्शन घेतात, ठीक आहे. आता सोसायटी कमीत कमी 5 फ्लॅटची होती कमीत कमी. अगोदर 12 पुढं असेल तर सोसायटी व्हायची, त्याची अपार्टमेंट व्हायची, लक्षात. तर 5 पासून सुरुवात करते. म्हणून सोसायटी किती लहान असू दे, तुम्हाला कमिटी बनवणे कंपल्सरी. भले कमिटीत कोण यायचं आणि चेअरमन सेक्रेटरी कोण यायचं हे तुमचा अधिकार आहे, पण काउंटरमध्ये त्या गोष्टी झाल्या पाहिजे, लक्षात. तसं मी पॅनलवरचा निवडणूक निर्णय केलेला आहे. मी संपूर्ण पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात आम्ही इलेक्शन घेतो. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ शकतो, आमची ऑर्डर आहे महाराष्ट्र शासनाची सहकार्याची. पण आपण एक एरिया पण म्हणतो ना, जास्त आम जाऊ शकत नाही, तसं आम्ही इलेक्शनचं काम वगैरे करतो. मी गेली 25 वर्षापासून आम्ही या फील्डमध्ये सोसायटीची जी काय जडणघडण होते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. आता मी पण थोडक्यात सांगतो सोसायटीची सुरुवात कशी होते. संस्था नोंद झाल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट येतं संस्था नोंद झाल्याची, आणि त्याच्यावर एक ऑर्डर येते, त्याला मराठीत ज्ञापन म्हणतात. त्याच्यात असं लिहिलेलं असतं की तुमची हंगामी कमिटी करा, आणि हंगामी कमिटी नियमानुसार करायची. नियम म्हणजे कुठला, तुम्ही जर तुमचा बायलाज माहीत असेल त्याच्यात बायलाज नंबर 114 मध्ये दिलेला आहे. 100 पर्यंत सभासद असतील तर किती संख्या, आणि त्याचं बायफार्केशन दिलं, ओपन, लेडीज, SC, OBC, नंतर 200 पर्यंत कसं, 300 पर्यंत कसं, 400, 500 असं दिलेलं. मग त्यानुसार आपण कमिटी करायची. आणि कमिटीची ती संख्या आहे की किती लोक असली पाहिजे, पण तेवढी 100% असली असं काही नाही. त्याला एक कोरम दिलेलं आहे, म्हणजे कमीत कमी एक छोटा आकडा असतो. आता उदाहरण तुम्ही 100 ते 200 मध्ये बसते, तुमच्या कमिटीची संख्या आहे 13. 13 मध्ये काय 8 ओपन आणि 5 रिझर्व आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा जो कोरम आहे तो आहे 7 नंबर. 7 एवढी जरी लोक आले ना तुमची कमिटी बनवू शकते. ते तसं ती कमिटी तुम्हाला बनवायची असते पहिल्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये. कमिटी बनवायची, नंतर कमिटी का बनवायची, आता जो बिल्डर जो असतो संस्था नोंद करू पण त्याचा अधिकार असतात, आणि त्यानंतर तुमची जी प्रथम सभा होते ना त्या सभेत तो अधिकार तुम्हाला देतो, नंतर ते अधिकार त्याच्याकडे राहतात. तुमची जर कमिटी नाही बनली, ॲक्च्युली कमिटी म्हणून त्याचे मिनिट्स उपनिबंधकाच्या ऑफिसला गेले पाहिजे. या भागाचे उपनिबंधक आहेत दापोलीला 6 नंबर. तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भेटलं ना, PNA कंसामध्ये 6 असं दिलेलं असेल, ठीक आहे, तिथं आपलं ऑफिस येतं वगैरे, तर ती तिथं पोच झाली पाहिजे. नाहीतर मग तुमची कमिटी लिगल राहते, आणि कमिटी लिगल आहे तुम्हाला काही कामच नाही करत. तुम्हाला कुणीही बुडवून लावेल तुमची कमिटी कुठे आहे, उपनिबंधकाकडे सादर केले का, कागदपत्र आहे का, शिक्का आहे का. त्यामुळे ती कमिटी असते, म्हणजे कमिटी झाली मग त्याला पदाधिकारी येतात, बँकेत सह्या जातात, पैसे गोळा करणे, बिल बनवणे, रिसिप्ट बनवणे, या गोष्टी तुम्हाला लिगल प्राप्त होतात. आणि करस्पॉन्ड करणं सोपं जातं वगैरे. तर त्याला कोणी नाहीच आहे वाली असा त्याचा अर्थ. पण कायदेशीर गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, त्या तुमच्या झाल्या पाहिजेत. त्या झाल्या की मग एक एक गोष्टी सुरू होतात. मग शास्त्रानुसार तुम्ही विशिष्ट रजिस्टर मेंटेन करावी लागते, ती सगळी मेंटेन केली पाहिजे. ज्याचं 1 वर्षानंतर आपण ऑडिट करतो ना, त्या ऑडिटमध्ये ऑडिटर विचारतो की आहे का, ते आहे का, मेंटेन केले की नाही वगैरे. त्याची सुरुवात आत्तापासून होत असते. मिटिंग्स होतात, मिनिट्स होतात. महिन्याला एक मिटिंग कंपल्सरी आहे कमिटीची. तुम्ही जास्त घेऊ शकता, पण कमीत कमी एक झाली पाहिजे. आणि एक EJM होते जनरल बॉडी मिटिंग, आणि एक SCJM पण असते, विषय सभा वार्षिक. ती तुम्ही किती घेऊ शकता वर्षात, ठीक आहे. कधी कधी घ्यायची त्याला काही कारणं आहेत, त्यावर तुम्हाला घेता येतं. तर ह्या मिटिंग घेणं, मिनिट्स बनवणं, सगळे रेकॉर्ड्स, अकाउंट बुक सगळे मेंटेन करणं, हे तुमचं सुरू होतं. हे तुमच्याकडे का आलं पाहिजे, तर तुमची संस्था नोंद झालेली आहे.
आता शासन काय म्हणतं बघा, शासन काय म्हणतं, तुम्ही सह्या करून दिले म्हणून आम्ही नोंद केली संस्था, आणि तुम्ही सह्या कधी केलेल्या असतात तुम्हाला माहित नसते. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा बिल्डरच्या ऑफिसला या त्या कारणाने जाताना ते का अनेक सह्या करत असता तुम्ही, पण एक बायलॉज मध्ये एक सही असते तुमची, तो बिल्डर करतो की ते आले की सही घे, हे आले की सही घे. मग 51% किंवा जास्त सह्या झाल्या ना बिल्डर संस्था नोंद करतो. बिल्डर म्हणतो की मी सगळ्यांच्या सह्या आणल्या. त्यामुळे तुम्ही सह्या घेत म्हणजे तुम्ही संस्था नोंद करायला तुम्ही पुढाकार घेतला असा अर्थ होतो. फक्त ते बिल्डर जो असतो ना तो चीफ प्रमोटर म्हणून सह्या करत असतो, बाकी तुमचा कोर्स असतो तिथं वगैरे. मग तुम्ही एकदा संस्था नोंद झाली ना की तुमच्या ताब्यात घेतली पाहिजे लक्षात. आता बिल्डरचा जो विषय आहे ना, बिल्डर जे काय राहतो वगैरे, बिल्डर तो प्रेमात असेल तरी डिले करेल आणि रागडी गेला तरी तो डिले करेल वगैरे, ठीक आहे. पण जमेल जेवढं आपण प्रेमाने त्याच्याकडून बदलून घेतलं पाहिजे. आणि तुमची सोसायटी ताब्यात काय घ्यायची, इथं जो काही खर्च चालतो ना तो किती आहे तुम्हाला अंदाज नाही. बिल्डर म्हणतो एवढे भरा तेवढे भरा वगैरे, पण बिल्डर काय करतो माहितीये का, बिल्डर त्या लोकांचे पैसे देतो, कोणाचे सिक्युरिटी हाऊस वगैरे वगैरे, त्याही व्यतिरिक्त तो आपल्याही खिशात टाकतो ना. पण तुमच्याकडे आल्यावर तुम्हाला कळतं की साधारण कोणाचे किती पैसे आहेत, तर तुम्ही एजंटची बदलू शकता, म्हणजे हाऊसकीपिंगची बदलू शकता, सिक्युरिटीची बदलू शकता, कुठला जो स्टाफ आहे त्यांची बदलू शकता ना. तुम्हाला ॲक्च्युअली करतात वगैरे, मग तेवढे पैसे तुमचे सेव्ह करून होऊ शकतात. मग ते तुमच्या ताब्यात येणं गरजेचं आहे. आणि एकदा तुमच्या ताब्यात येणं तुमची कमिटी असेल ना, कारभार करताना कंट्रोल करता येतो. वॉचमॅन कसा काम करतोय, झाडूवाले कसे काम करतात, नाहीतर काय होतंय ते मधील ते बघतात तुम्ही का मध्ये येत आहे, बिल्डरची लोक बघतात तुम्ही का सांगताय, म्हणजे यांना त्या लोकांना कळलं सर्व्हिस देणाऱ्या तुम्ही आहात वगैरे, त्यामध्ये तुमच्या अंडर खाली राहू शकतो किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे तुमच्याकडे येणं फार गरजेचं आहे. आणि बिल्डर काही करत नसेल ना तर त्या विरुद्ध आपण केस टाकू शकतो. मोफा पण एक ॲक्ट आहे, ठीक आहे, महाराष्ट्र ओनरशिप ॲक्ट वगैरे, आणि रेरा पण आहे किंवा बाकी बरेच आपल्याला करता येतात वगैरे. त्यामुळे त्याला सुटणं भाग नाही. त्यामुळे सोसायटी केली की ती तुमच्या ताब्यात घेतली पाहिजे. उद्या शासन तुम्हाला असंच म्हणणार आहे की तुम्ही सह्या करून गेलते, तुम्हाला गडबड होती, सोसायटी आई होती, तुम्ही कारभार का घेत नाही असं शासन तुम्हाला म्हणणार. पण सोसायटी तुमच्या ताब्यात येणं गरजेचं आहे. एकदा तुमच्या ताब्यात दिल्यावर तुम्हाला मनासारखा कारभार करता येतो. फायनान्शियल गोष्टी असतील, बाकीच्या गोष्टी असतील, अलग लक्षात. आणि बिल्डरनी इथं काय डेव्हलप करायचं आहे तो त्यांनी क्लॉजेसमध्ये लिहून दिलेले आहे. जो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालेलं आहे ना त्यात त्यांनी लिहिलेलं आहे की तो इथं काय काय करणार आहे, म्हणून त्याला सुटका नाही त्याच्यातून वगैरे, ठीक आहे. तो थोडासा मागं पुढं होतो आणि तो तुम्हाला हँडओव्हर केला म्हणजे तो जो विषय संपला तो पळून गेला असं नाही, असं नाही. त्याला सुटणार भाग नाही त्याच्यातून, तो करून देईल, ठीक आहे. साधारणपणे असं चित्र आहे. तर तुम्हाला काय प्रश्न वगैरे विचारायचे असतील याला संबंधित विचारू शकतो. प्रश्न असा आहे सर, आता सोसायटी रजिस्ट्रेशन केलेलं आहे बिल्डरने, त्याचं सर्टिफिकेट पण आलेलं आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे, पण सोसायटी हँडओव्हर घेण्याच्या आधी म्हणजे आमच्या बऱ्याच जणांना असं म्हणजे प्रश्न येतोय की जर आम्ही सोसायटी हँडओव्हर जर घेतली, आमची कमिटी वगैरे बनली, तर जी प्रलंबित कामं आहे बिल्डरकडून करण्याची, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं पार्किंग कुणाला अलॉट केलेलं नाही किंवा ॲम्युनिटीजचं पण काही काम बाकी आहे, जे रोड आहे इन आउटचे त्याचं पण काम बाकी आहे, तो बिल्डर करेल का जर आम्ही हँडओव्हर घेतलं तर? असं नको व्हायला की त्यांची कमिटी बनली म्हणजे बिल्डरनी थोपून दिलं. तर बिल्डर करेल पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला पाठपुरावा करण्यासाठी तुमची जी लिगल कमिटी असणार आहे ना तुम्हाला जास्त अधिकार प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग होणार आहे. तुमची कमिटी, तुमचे चेअरमन सेक्रेटरी, तुमचे लेटर, तुमच्या सही शिक्के याला ताकद येणार. आज तुम्हाला ती काहीच ताकद नाही आणि त्याला ते करून देणं भाग आहे आणि तो मागं लागून करून घेऊ शकतो, तो हात वर करू शकत नाही. ॲक्च्युली एक 2 ते 2.5 महिन्यापूर्वी बिल्डरसोबत पण आमची म्हणजे मीटिंग झाली बिल्डरच्या ऑफिसला या मुद्द्यांसंदर्भात. पण त्याच्यामध्ये बिल्डरने काही आम्हाला डेडलाईन दिल्या होत्या, म्हणजे या डेटला समजा 1 महिन्यामध्ये कामाने आपलं एंट्रन्स गेटचं काम होईल किंवा जे काय असेल. पण ते जे काय त्यांनी कमिटमेंट केले होते ते काही पूर्ण झालेलं नाही. आणि जरी आता आपण पाठपुरावा केला तर ते असे होईल, चालू आहे, करणार आहे असे उत्तर येतात. त्याच्या संदर्भात काय करू शकतो आपण? नाही सर, तुम्हाला पाठपुरावाच करावा लागेल, दुसरा मार्ग नाही आहे. ते त्यांना विचारायचं लागेल आणि जमेल तेवढं प्रेमानेच विचारत राहतो. लक्षात तुम्हाला तोच अनुभव घ्यायचा आहे. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, प्रेमाने आम्ही भरपूर आहे त्याच्या ऑफिसला जवळ 2-3 मिटिंग घेतल्यात.
परत आयुक्तांना वगैरे आहे ना आपण हे असे ना फार एकदम लिगली फोटो वगैरे काढून त्यांना आपण आयुक्तांकडं त्यांच्याकडनं पोच पण घेतली की बाबा आम्ही आमच्याकडे ही भरपूर असे कामं पेंडिंग आहे. असं नाही की 4 लोकांनी दिलं, त्यातले 30-40 लोकांचे सह्या पण आहे, फ्लॅट ओनर नेम वगैरे साईन पण. आता याच्यात जो एम आहे याच्यावर त्या बिल्डरची स्वतःची सही आहे, त्याचे MD आहे, त्याचे सिव्हिल वगैरे सगळे डिपार्टमेंटचे काम आहे, पण त्यातलं एकही काम आत्तापर्यंत झालेलं नाही असं नाही. आणि त्याच्यातल्या त्याला बिल्डरचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना आपण तिथं बांधकाम विभागामध्ये पण बोलवलं होतं. आता फॉर एक्झाम्पल इकडचा पुढचा पार्ट आहे तो सध्याच्या कंडिशनला अशा सिच्युएशनला आहे की तो अनधिकृत आहे, कारण त्याचं काही अजून आतापर्यंत काही क्लॅरिटी नाही की पुढं जे बांधून ठेवलं आहे त्याचं काय क्लॅरिटी आहे, परत इन आउट गेट वगैरे नाही आहे. आता त्याच्यावर जे साईन वगैरे देत आहे ते सांगता आम्ही ह्या तारखेला करू, आता याच्यात डेट पण दिलेली आहे पण याच्या सगळ्या डेट संपल्यात पण एकही काम केलेलं नाही आहे. तर मग उद्या असं नको व्हायला की या लोअर घेतल्याच्या नंतर त्यांनी सांगावं की कमिटीला विचारा किंवा आमच्यासारखा रेसिडेंट जाऊन विचारू शकत नाही, अशा पण गोष्टी. आता तुम्ही जे म्हणताय कमिटी, सर हँडओव्हर करणं हा पूर्ण वेगळा विषय आहे हां आणि त्यांनी कामं करणं हा पूर्ण वेगळा विषय. तुम्ही एक करू शकत नाही. नाही पण आता जे तुम्ही विचार करताय ना तो एक चांगल्या बिल्डरच्या हेतूने तुम्ही विचार करताय, पण आता जो बिल्डर आहे त्याचा जो एवढा आम्ही अनुभव घेतलाय तेवढं झालंय की आता आमच्यातले 4-5 लोक आम्ही होतो आधी की बाबा चला एक हंगामी कमिटीच्या नात्याने आम्ही पळत होतो. पण काय होतं बिल्डर काय करतो रेसिडेंटला सांगतो हे लोक असे करतात ते लोक तसे करतात, मग ह्याच्यातून काय होतं किंवा लोकांचा पण म्हणजे जे पाळणारे त्यांनाही असं वाटतं की बाबा आपल्यावरच काहीतरी गोष्टी आता आहे किंवा मग हे काम करत नाही. आणि जर कोणत्याच गोष्टीला जर मी म्हणतो त्याला जे त्याचं साधं आहे पार्किंगचं वगैरे जेन्युअन इश्यू आहे त्याचे लिटिगेशन वगैरे त्यांचे केसेस वगैरे चालू आहे, पण जर एखाद्याची मानसिकता जर असेल किंवा यांची कामं कंप्लीट करून द्यायची साध्या कॉस्टिंगची विषय म्हणजे 20-30-40-50 हजाराच्या कॉस्टिंगची कामं आहे, म्हणजे साधं एक चेंबरचं हे कव्हर करणे असू द्या किंवा इकडं थोडं एक 20x20चा पण एरिया नाही की तिथं त्याला खाली फक्त कॉन्क्रीट करायचं, किती कॉस्टिंग लागणार आहे लागून 20,000 पण नाही लागणार. मग जर बिल्डर त्या मानसिकतेतच नाही आहे अशा आत्ताच्या कंडिशनला ह्या ज्या बिल्डरसाठी तुम्ही बोलताय हा बिल्डर मानसिकतेमध्येच आत्ताच्या कंडिशनला दिसत नाही की इथं पैसे टाकून त्याला कामं पूर्ण करायची आहेत म्हणून. आता दुसरी गोष्ट आमचा एम्युनिटीचा स्पेस आहे तो खाली आहे, भरपूर वेळा तिथं साप वगैरे निघाला. आणि दुसरी गोष्ट तिकडच्या बाजूने ना पूर्ण एक ओपन स्पेस आहे म्हणजे त्या कंपाऊंडचा काही फायदा नाही. आम्ही त्यांना म्हणजे हे दिलं होती की बाबा तुम्ही तिकडनं थोडंसं तार कंपाऊंड वगैरे पूर्ण करा, म्हणजे अशा छोट्या गोष्टी आहेत. आता जे परत पोझिशन लेट दिलं आहे त्याचं कम्पेन्सेशन 1 रुपया त्यांनी आत्तापर्यंत दिलं नाही. सगळ्या लोकांना खोटं सांगितलं की मी तुम्हाला पैसे देईन सगळ्यांकडनं गोड बोलून करून घेतात. आता जर यदा कदाचित जर सगळ्या लोकांनी एकत्र होऊन केस वगैरे केली असेल तर तो वेगळा विषय होता, म्हणजे करायला पाहिजे होतं इथून मागच. पण सगळ्या लोकांनी थोडं बाजूला कॉर्पोरेट करून पोझिशन घ्या, राहायला घर पाहिजे पहिली गोष्ट, कम्पेन्सेशनचे पैसे सोडले. त्याच्यानंतर सांगितलं होते 6 महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही पार्किंग देऊ. आता जवळजवळ 7 ते 8 महिने झाले ते पार्किंग आहे आजपर्यंत कोणाला म्हणजे एकालाही पार्किंग नाही आहे. आणि दुसरी गोष्ट पार्किंग अलॉट करणे हा वेगळा विषय, पण पार्किंगला स्पेसच नाही आहे तेवढी, म्हणजे 110 फ्लॅट आहे आणि त्याच्याकडे पार्किंग सध्याच्या कंडिशनला फक्त 55 to 60 पार्किंग आहेत. आणि ज्या पार्किंग आत्ता त्यांनी टेम्पररी म्हणून जे केल्या त्या सगळ्या ओपन स्पेसला केल्यात, म्हणजे इकडं ह्या साईडला केल्या जिकडं सिक्युरिटी नाही काहीच नाही. म्हणजे होतं आहे काय की कोणत्याच गोष्टीने त्याची मानसिकता अशी नाही आहे की बाबा आपण ह्या लोकांना कॉर्पोरेट करावं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समजा आता बीवाल्यांना पण तोच प्रॉब्लेम होता, त्यांच्या पुढं दिसत होती किंवा त्याला सेव्हिंग बनती आहे, पण आताच्या कंडिशनला असं आहे त्याचं जेवढं सिव्हिलचं जेवढं मटेरियल होतं त्यांनी सगळं उचलून नेलेलं आहे, त्यांनी इथं काहीच ठेवलेलं नाही. आणि त्याची जी लोक आहेत जे सिव्हिल डिपार्टमेंट ते क्वचित कधीतरी आठवड्यातून एका दिवसात आहे, म्हणजे त्याला पुढचं काम करायचं आहे का नाही करायचं हे पण कळत नाही. म्हणजे होतं आहे काय की काहीच क्लॅरिटी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याची मानसिकता पण दिसत नाही. आता हे सगळ्यांना पण माहिती आहे की मानसिकता जर असेल तर माणूस काम करून देऊ शकतो, त्याला 5 पैसे लोकांनी तर पैसे दिलेत, तू लॉस झाला हे झालं म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये तर नाही लॉस झाला ना. उद्या मी सांगतो तो एक कंपनी चालवतोय दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये जर त्याला 500 कोटी लॉस झाला तर इथला काय प्रॉब्लेम आहे. प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळाच भरतो ना बिल्डर. आणि दुसरी गोष्ट त्याला कमवायला पुढं चान्स आहे. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पुढे ठेवलेत की बाबा तुम्हाला पुढं जागा आहे तुम्हाला कमायला. ह्या लोकांची काय चुकी आहे इथं, ह्या सगळ्यांनी पैसे तर दिले ना, तुम्ही 1 रुपया कोणाला सोडलं नाही आणि तुम्ही पार्किंग देत नाही, कम्पेन्सेशन देत नाही, बाकीची पण भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे साधं म्हणजे सोलर वॉटरसुद्धा येत नाही. म्हणजे हे सगळे असे प्रश्न किंवा मानसिकतेमध्येच नाही तर मग आपण बिल्डरवर ट्रस्ट कसा ठेवायचा. सर बिल्डरवरती ट्रस्ट ठेवणं किंवा त्यांनी ती कामं करून देणं किंवा आपण कामं करून घेणं हा एक पूर्ण वेगळा विषय आहे. आणि आजच्या घडीला तुम्ही त्याच्याकडून कारभार करून घेणं हा पूर्ण वेगळा विषय आहे. तुम्ही कारभार घेतला पाहिजे, त्याच्यात काय माहिती आहे का तुमचं फायनान्शियल लॉस नाही होणार. तर त्याच्याकडे जर कारभार ठेवला तो मागे तेवढे पैसे द्यावे लागतील. तुमच्याकडे आला की तुम्ही काय करा कोटेशन घ्या, सिक्युरिटी किती लागते, हाऊसकीपिंग किती लागते, कशाला किती खर्च येतो, तुम्हाला जजमेंट दिलं मग कळेल. आणि पैसे कमी लागतात तुमचं कलेक्शन तुम्ही रिड्यूस करू शकाल.
आणि तुम्ही लिगली टीम झाली पाहिजे ना सर. तुम्ही बिल्डरवर जरी लढायला गेले ना, आज तुमची लिगल टीम पाहिजे आणि चेअरमन सेक्रेटरी पाहिजे, याची नोंद उपनिबंधकाकडे झाली पाहिजे. त्यामुळे त्याच्याशिवाय तुम्ही असं लढणं योग्य नाही. पण जर समजा आपण समजा त्याला एक ट्रान्झिशन पिरियड आहे समजा या कमिटीचा 3 महिन्याचा, जर त्याला सांगितलं की 2 महिन्याच्या आतमध्ये आमची कामं कंप्लीट करून दे, तरच आम्ही पुढे 3 महिन्याच्या ट्रान्झिशनच्या नंतर जर आम्ही सोसायटी घेईल असंच गेलं तर? सर तुम्ही सोसायटी जर उशीर घेतली ना, त्यात तुमचा लॉस आहे, त्याचा काहीच लॉस नाही. आणि तो काय करेल, तुम्ही म्हणाल की पैसे मी घेऊ शकत नाही, तो इथल्या सर्व्हिसेस थांबवून टाकेल, तो गोंधळ वाढेल सोसायटी. आलं लक्षात? एक बिल्डर किती शान आहे माहिती आहे, 800 मत जेव्हा म्हणेल तिकडे त्याच्या अंडरखाली जेवढे ते थांबतील लोक, तुम्ही अचानक काय धन पडणार. पण नंतर जर काही मुद्दे असे समजा पार्किंग वगैरे ते जर बोलले की ते तुमचं ज्या स्वतःचा इंटरनल गोष्टी विषय कायदेशीर आहेत ना सर, ज्या गोष्टी कागदावर आहेत ना, ते 100% होणार. आज उद्या त्या होणार, त्याच्यातून सुटका नाही बिल्डरची. सगळं काय कागदोपत्री आलेलं आहे ना, कागदावर आलेलं आहे. समजा आता हे मनुष्य समजा जर आहे कमिटीमध्ये, यांनी थोडं बिल्डरला कॉर्पोरेट करायच्या हिशोबाने 4-5 महिने दिले, पण 5 महिन्याच्या नंतरही यांना पार्किंगही देत नाही, कोणतीच कामं करून देत नाही, आणि हे कमिटीमध्ये असूनही यांना असं वाटतं की बाबा आता मी लिगल केस करायला पाहिजे बिल्डरवर, कारण की 1 वर्ष होऊन गेले मला बिल्डरने काहीच दिलं नाही. तर यांना काय म्हणजे जर तो बिल्डर बोलू शकतो की तुम्हाला माहिती होतं मग तुम्ही कमिटीत का आले किंवा सोसायटी अंडर का घेतली, असं बोलू शकतो का? तुमची कमिटी सर ऑफिशियली अजून झालेली नाही. कमिटी बनवून त्याचे मिनिट्स तिथे गेले पाहिजे, चेअरमन सेक्रेटरी कोण आहे तिथं जाऊन तुम्ही हे केलं पाहिजे, ते अजून झालेलंच नाही. त्यामुळे आज नुसताच कमिटीत असून उपयोग नाही, त्याला लिगल अर्थ नाही. तुम्ही अगदी कमिटी नावं द्या, सगळं मिनिट्स बनवून घ्या, चेअरमन सेक्रेटरी कोण आहे सगळं करून घ्या, तिथं सादर करायचं. जोपर्यंत करत देणार तुम्ही हवेतच जाते, आणि जर बिल्डरवरती पण काय आघात ठेवणार कायदेशीर, तुमची जर कमिटी बनली ना, मग तुम्ही कायदेशीर लढू शकता. ती अगदी कमिटी बना तुम्ही, आणि त्याला सुटणं माग नाहीच आहे ॲक्च्युली, त्याला याच्यातून सुटका नाहीच आहे. आणि तो तसंही डिले करेल आणि असंही डिले करेल, याच्यामध्ये तुम्ही तुमचा कारभार नका जाऊन देऊ त्याच्याकडे. तो कारभार तुमच्याकडे, हा तुमचा फायदा आहे. तो किती चांगला आणि किती वाईट वागणार हे फिक्स आहे त्याचं. त्या नादामध्ये आपला कारभार आपल्या हातातून नका जाऊ, तुमच्याकडे राहू दे. आणि शासन काय म्हणतात तुम्हाला, मी म्हणलं तुम्ही कुठं अडकले, त्या बायलामध्ये सहाय्य केले संस्था नोंद करण्यासाठी. मग शासन काय म्हणतात, तुम्ही सहाय्य करून आम्हाला दिले, तुम्ही आमच्याकडे आले, मग संस्था नोंद तुम्ही कारभार का नाही घेतला असं शासन तुम्हाला विचारतात. त्यामुळे तिथं तुम्हाला हँडिकॅप केलं म्हणून ती सोसायटी ताब्यात घ्या. एक गोष्ट अशी अजून आहे मेंटेनन्सच्या संदर्भात की जेवढे फ्लॅट ओनर आहेत त्यांनी साधारणतः 2 वर्षाचा मेंटेनन्स एक रकमी दिलेला आहे. आता तुम्ही म्हणतायत की हा जो जे काही आमच्यासाठी बेनिफिशियल असणार आहे की आपण सोसायटी हँडओव्हर किंवा ट्रान्झॅक्शन वगैरे आपण हे घेतलं पाहिजे, तुर्तास आपण हँडओव्हर न म्हणता की आपण देखभाल वगैरे केली पाहिजे असं म्हणणं आहे. पण त्या केसमध्ये जर तो आपल्याला आता जे बिलं वगैरे देणार आहे बरोबर, त्याचं ऑडिट वगैरे होतं का? ऑडिट होतं ना सर. आणि जर आपण जर व्यवहारात काय आपण कुठं काही बघितलं नाही त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतो? बघा असं आहे, जर कायद्याने गेलं ना, उपनिबंधकामध्ये ज्या तारखेला संस्था नोंद झाली ना तेव्हापासून संस्थेला ऑडिट हे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी. फक्त त्यातला फरक काय आहे की संस्था जर जानेवारीत नोंद झाली, जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यात पुढे जर नोंद झाली ना, त्या 3 महिन्याचं ऑडिट नाही होत, म्हणजे पुढच्या वर्षी जोडून येतं ते 12 आणि हे 3 महिने असे येतात. पण संस्था जर डिसेंबरमध्ये नोंद झाली असेल त्या 4 महिन्याचं ऑडिट होतच होतं. हे ऑडिट करून घ्यावंच लागतं. ते बिल्डरकडे आहे का तुमच्याकडे आहे हा विषय नाही, ऑडिट हे होतच होते, त्याला ऑडिट करावं लागतं. मग आता हे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि हंगामी कमिटी झालीच नाही तर तो बिल्डर ऑडिट करणार का? हा तो नाही करणार. नाही, ऑडिट करण्याचा हा जो जबाबदारी ती तुमच्यावर आपल्यावरती. संस्था नोंद झाली ना, सोसायटीवर बघा त्याच्यात तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला मी रिपीट करतो, संस्था नोंद झाल्यावर सरकार एक ऑर्डर देतं 3 महिन्याच्या आत तुम्ही मीटिंग घेऊन बॉडी बनवा. मग बिल्डर म्हणू शकेल सर मी मागं लागलं केव्हापासून हे ऐकलं नाही, तर तुम्ही फॉल्टमध्ये या. ओके, मग तुम्ही तुमची कमिटी केली पाहिजे. सर, कारण मग- ही कधी पण करता येते, तो काय विषय नाही. ही समजा आमची कमिटी फॉर्म नाही झाली तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो? प्रॉब्लेम सर तुम्ही इलिगल झाला ना, ओके, बिल्डरचा कार्यकाळ संपलेला आहे. सरकार काय म्हणतं, पहिली मीटिंग कॉल करून तेवढ्यापर्यंत त्याचे अधिकार होते, नंतर तुम्ही पुढे आले पाहिजे. तुम्ही जर नाही आले
याचा अर्थ तुम्ही फॉल्टमध्ये गेले, म्हणजेच तुम्ही इलिगल झाले. याच्यात सरकार दोषी नाही किंवा बिल्डर पण दोषी नाही. पण या संदर्भात जर आम्ही लेटर दिलं की बिल्डरची इतकी कामं पेंडिंग आहेत, त्यामुळं आम्ही हँडओव्हर घेत नाही, असं जर आपण लेटर दिलं काय तो निकष लागूच नाही होत. नाही होत का? अजिबात नाही होत. कारण मी म्हटलं ना की बायोलॉजीमध्ये तुम्ही सह्या केल्या, सोसायटी फॉर्म करा. फॉर्म करण्यासाठी पण ही प्रलंबित कामं ही वेगळा मुद्दा आला. जो पेपर होता ना सुरुवातीला बिल्डरने ज्यावेळेस तुम्ही फ्लॅटचं पोझिशन वगैरे घ्यायला होता तेव्हा सहाय्या घेतल्या त्या एका बुकवर. काय होतं माहिती आहे का, आपण बिल्डरच्या ऑफिसला जातो ना, तो म्हणतो एवढे पैसे भरा, एवढ्या ठिकाणी सह्या करा. कसं असतं माणसाचं, आपण नवीन घर घेतो त्या आनंदात असतो, चल पटपट कुठं सह्या करायच्या, सह्या केल्या, पैसे भरले, आपण निघून येतो ना, ते आपण विचार नाही करत. आणि कायदा एवढे विषय कायदा ते कुणाला कळत नाही. आपल्याला साधा इंडेक्स टू म्हणजे काय तो कळते, त्याचं महत्व कळतंय. त्याला वाटतं एक सिंपल पान आहे. कायद्याच्या गोष्टी अशा आहेत ना, म्हणून तो बरोबर बांधून घेतो तेवढ्या असं होतं. आणि मला एक काय विचारायचं तुम्हाला की जर समजा की आपण जे काही कमिटी ची नावं नाही दिली तर बिल्डर काय प्रशासक वगैरे नेमू शकतो का? नाही, बिल्डर प्रशासक नेमू शकत नाही. आपलं म्हणजे जे आपले निबंधक वगैरे आहे, निबंधकीय कार्यालय वगैरे किंवा उपनिबंधकीय कार्यालय, कारण जर इथं जर तुमचं कोणी बघायलाच नसलं तर काहीतरी प्रोव्हिजन असेल ना नाही. याच्यात काय होतं, बिल्डर पत्र देतो तिथं हां कुणाला, उपनिबंधकाला. हां सो तुम्ही दिलेल्या ऑर्डरप्रमाणे मी 3 महिन्याची मीटिंग कॉल केली होती, कुणी पुढे आलं नाही कारभार करायला, तर आपण यामध्ये लक्ष द्यावं. मग ते ऑफिस प्रशासक नाही. आणि मग त्या प्रशासकाचं जे काही असतं, जे काही त्याच्यात ते फ्रीमध्ये तर नसणार, बरोबर? त्याला 20 ते 25,000 रुपये पगार सोडतो महिना, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमचे जेवढे अकाउंट आहेत ना तिथं सगळ्या त्याच्या सह्या जातात, सगळा फायनान्शियल कंट्रोल त्याच्याकडे राहतो. तिसरी गोष्ट, तर काय अचानक बिघाड झाला ना, म्हणजे समजा पंप बिघडला एकदम, बरोबर, पंप म्हणजे पाण्याचा इमर्जन्सी विषय आहे, बरोबर. तो म्हणेल तुम्हाला कुणी कारभार घ्यायला पुढे आले नाही, आता शांतपण नाही करायचा, खिशातून पैसे काढा, रिपेअर करा, नंतर मी याच्यावरती बघतो, असं चालतं. एखादा बल्ब गेला तर खिशातून घालायला लागतो, एखादा नळ बिघडला तर आपण खिशातून घालायला लागतो, नाही पण त्याची वाट बघायला लागते. असं मग प्रशासक हा कधी चांगला नसतो. पण ह्या केसमध्ये जर आम्ही जी काही नावं वगैरे दिली, आता जे काही आपले प्रलंबित इश्यूज वगैरे आहेत त्याच्या अनुषंगाने जर आम्ही जर ठरवलं की आपण नाही घ्यायचं म्हणून, नाही कमिटी बघायचीच नाही म्हणून, किंवा कमिटीला नावच नाही द्यायचे, त्या केसमध्ये तो प्रशासक नेमू शकतो का? नाही, यासाठी बिल्डर पत्र देतो. नाही, पण त्या बेसिसवर होऊ शकतं का? हो, होऊ शकतं ना. जर पण बिल्डर बिल्डरला त्याच्यातून बाहेर पडायचं असतं. हां कसं असतं, जोपर्यंत कमिटी येत नाही ना तोपर्यंत मुख्य प्रवर्तक पण त्याच्याकडे अधिकार असतात. ते कमिटी झाली की कमिटीला ट्रान्सफर होतं. मग तोपर्यंत मी अनेक संधी दिली होती, एका एरी पुढे आले नाही, मग तो तिथं पत्र देऊन तो रिकाम होतो. तो आपली सगळं तिकडे एक होता, तो इकडे येतो. आणि दुसरी गोष्ट अशी विचारायची होती, जे आपले प्रलंबित कामं आहेत त्या संदर्भात रेराच्या ॲक्टनुसार बिल्डरला काय टर्नअराउंड टाईम काय असतो, की किती वर्षाचं त्याला मुभा असते की या पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये त्यांनी करून दिलं पाहिजे? सर, लवकरात लवकर दिलं पाहिजे, त्याच्यात काही शंकाच नाही वगैरे. लवकरात लवकर दिलं पाहिजे. आता काय आहे, आता समजा तिथे हिरिंग चालतात, त्यांचा वकील येतो, जज विचारतात की काय अडचण आहे, बरोबर. मग तो ज्या काही गोष्टी तिथं मांडेल, काय प्रॉब्लेम मांडेल, त्यावेळेला जज काय तो हे करेल वगैरे. आता मी थोडक्यात ऐकलं की लँडलॉर्ड आणि त्यांच्यात काही वाद झालेत वगैरे. बरोबर. मग अशा काय गोष्टी आहेत की ज्याच्यात बिल्डरवरती पण अन्याय झालेला दिसतोय का वगैरे, हे ते डॉक्युमेंट म्हणून सगळं पाहणी करण्यात येतं. मग तो जज सांगतो, थोडंसं मुभा देतो वगैरे. तर हे डिपेंड करतं की नक्की काय सिच्युएशन आहे आणि त्या लिगल ऑथॉरिटी काय सांगतात वगैरे, त्यानुसार ती कामं किती दिवसात होतील वगैरे वगैरे विषय असतात. सर, एक सपोज विषय असा होता, आत्ता कमिटी जर आपली स्थापन झाली तर बिल्डरनी याच्या आधी जो कारभार चालवला त्याच्यावर आपण ऑडिट करू शकतो. हो, तुम्ही घेऊ शकता ना कधी पण. म्हणजे कमिटी घेऊ शकते हो. की नाही, कमिटीवरून पाहणी करणार. कमिटी पाहणी केल्यावर कमिटी एक जनरल बॉडी मिटिंग बोलवते, त्याला आपण SJ म्हणतो, विशेष सर्वसाधारण सभा, स्पेशल जनरल बॉडी मिटिंग. ती बोलायची, त्यांच्यासमोर सगळा ताळेबंद मांडायचा. हे त्यांचं असं होतं, पण प्रत्यक्षात असं आहे, आम्ही सगळ्यांनी पाहणी केलेली आहे आणि जनरल बॉडी मिटिंगमध्ये चर्चा होते, डिस्कस होतात आणि मिनिट्स लिहिले जातात. मग ते मिनिट्स तिकडे सादर केले जातात आणि मग त्यानुसार आपण त्याच्या मागं लागू शकतो. थर्ड पार्टी ऑडिट करू शकतो. हां, थर्ड पार्टी ऑडिट करू शकतो.
हा कधी कधी त्या थर्ड पार्टीमध्ये असं जर समजा निदर्शनास आलं की एखादी एजन्सी नेमलेली आहे बिल्डरनी, त्या एजन्सीचे पैसे कमी म्हणजे एक सपोज एक अमाऊंट एक्स अमाऊंट आहे, यानं एक्स्ट्रा दिले, त्याच्यावर आपण ॲक्सेप्ट घेऊ शकतो. हो घेऊ शकतो, कधी घेऊ शकतो. जिथे जिथे फायनान्शियल ॲक्सेप्ट घेऊ शकतो. जसं आपल्या सोसायटीला नियमावली असते की आपण कुठलीही गोष्ट करताना, उदाहरणार्थ आपण कुठलेही AMC देत असताना आपण ॲटलिस्ट 3 कोटेशन मागवत असतो, बरोबर. त्या पद्धतीने बिल्डरला हे बंधनकारक आहे का ज्यावेळेस तो मेंटेनन्सची देखभाल वगैरे करत असताना? नाही नाही, बिल्डरचा विषय, बिल्डर संस्था नोंद होऊपर्यंत नाही, त्याच्या अगोदरचा काल अगोदर नाही, म्हणजे त्याला त्या कुठल्याही हो, गोष्टीचं नाही. बंधन नाहीये. नाही नाही. त्याला जे मनाला येईल ते कुठल्याही हो. म्हणजे कशाही प्रकारे तो खर्च बरोबर. करू शकतो. म्हणजे सहकार कार्याखाली तो येतो. अच्छा, म्हणजे तो सहकार कार्याचे संस्था जो जरा लागू करतात त्याच्यात तो बसत नाही. तो अन्य काहीतरी बसू शकेल ऍक्च्युली, तुम्ही जर ट्राय केले तर. लॉजिकली इतर काहीतरी तुम्ही म्हणू शकता, सर मार्केटमध्ये हे रेट आहे त्यांनी आमच्याकडून हे वसूल केले, असे तुम्ही सिव्हिलमध्ये त्याला सिव्हिल सूट दाखल करू शकता. चुकीच्या गोष्टी केल्या पण वेगळ्या पद्धतीने करू शकता, फक्त आपण उपनिबंधकाकडे जाऊ शकतो त्यामध्ये. सर आता अशी कंडिशन आहे की आम्ही 2 वर्षाचा मेंटेनन्स दिलेला आहे. 1 वर्षाचा मेंटेनन्स आता त्यांनी खर्च केला, 1 वर्षाचा बाकी आहे. आता आपली सोसायटी फॉर्मेशन झाली, सर्टिफिकेट आलेलं आहे, पण जर आपण सोसायटी नाही घेतली आणि त्यांनी निबंधकाला पण त्यांनी लेटर नाही पाठवलं, त्यांनी जे काय खर्च आहे तो स्वतःकडे ठेवला बिल्डरने, आणि तर असं होतं का, आणि की तो स्वतःकडे ठेवू शकतो आणि एक्स्ट्रा काही पण खर्च लावू शकतो त्याच्या मनाला वाटेल ते, आणि तो फंड 1 वर्षाचा राहिला आहे तो संपवू शकतो? नाही, जनरली असंच होतं, 1 वर्षाचा पण तो 6 महिन्यात संपला असं जाहीर करतो. बिल्डरबद्दल असाच गैरसमज असतो. बिल्डर 99% चांगले नाही, ते कधीही पैशाची उलटी सुट्टी करतात. आणि काय होतं, आपण सोसायटीमध्ये एवढे लोक राहतो ना इथं, मग इथं अचानक गोंधळ सुरू झाला की आपल्या डोक्यात येतं, म्हणून त्याची अगोदरच काळजी घेणं फार गरजेचं. बिल्डर कधी काही निर्णय मिळाला आणि तो खर्च अचानक वाढला, रेट अचानक वाढले, मग तुमचे पैसे संपले, 2 वर्षापूर्वीचं रेट वेगळे होते, त्या हिशोबाने मी घेतलं होतं, पण अचानक हे सगळं वाढलेलं आहे मार्केट, त्याच्यामुळे पैसे गेले पाहिजे असं तो म्हणू शकतो. मग त्यासाठी आम्हाला एक सदस्य म्हणून अधिकार नाही का, की बाबा आम्ही कमिटी पण नाही स्थापन करत आहे, पण ते प्रमोटरकडं तो कारभार सोपवण्यात यावा, की बाबा आम्ही नाही घेते पण तो बिल्डरकडे पण नसला पाहिजे, तो प्रमोटरकडे जायला, म्हणजे जे कोणी हे असतील निबंधक प्रशासक असतील त्यांच्याकडे तो गेला पाहिजे, असा अधिकार आम्हाला आहे का? तुम्हाला अधिकार कुठलाच नाही, कारण आम्हाला तो बिल्डरकडे पण नाही ठेवायचा. तुम्हाला तर कमिटी स्थापन करायचा अधिकार आहे, हां, तुम्हाला दुसरा अधिकार आहे. त्याचं कारण काय म्हणलं ना मी, तुम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सह्या करून दिलेली, म्हणजे सोसायटी बनावी, आमच्या हातात यावी, हा त्याचा लिगल मिनिंग आहे. मग असं असताना तुम्ही कमिटी करताना मागं काय राहायचं असं शासन प्रश्न करेल. ओके तुम्हाला नव्हतं नाही घ्यायचं, पण या पद्धत का पडले असं शासन विचारलं. ओके. पण भले जर आम्ही आता नाहीच कमिटी हे केली, फॉर्म केली आणि प्रमोटरकडे ते गेलं, तर प्रमोटरकडे आम्ही प्रलंबित जे काही कामं पेंडिंग आहेत बिल्डरची, त्यासाठी आम्ही त्या पाठपुरावा त्याच्याकडे करू शकतो का, प्रमोटरकडे, किंवा लेखी काहीतरी कायदेशीर आम्हाला हे पाठपुरावा करतो? तुम्ही करू शकता, हा एक भाग झाला. हां. दुसरी गोष्ट, यासाठी तुमची एक लिगल टीम असली पाहिजे, कमिटी चेअरमन सेक्रेटरी असले पाहिजे, आणि पाठपुरावा करणं म्हणजे पत्र आलं, तुमचं लेटर हेड येतं सोसायटीच्या नावाने, सही शिक्का येतो, त्या पाहिजेत ना कायद्यामध्ये. इंडिव्हिज्युअल म्हणून नाही करू नाही नाही असं नाही म्हणत. आणि ही आता वेळ आहे तुमची कमिटी बनवायची, ते कोणी पण म्हणलं की तुमची कमिटी बनवणं गरजेचं होतं. आणि कमिटी म्हणजे काय, सगळ्या सोसायटीचे प्रतिनिधी असतात, संपूर्ण सोसायटीला तुम्ही रिप्रेझेंट करता, त्यामुळे तुम्हाला तिथं असं केलं पाहिजे. तो उपनिबंधक म्हणेल की तुम्ही फॉल्टमध्ये, सोसायटी फॉल्टमध्ये म्हणेल. आणि उपनिबंधक काय म्हणतात, बिल्डर असेल, कुणी तुम्हाला सोसायटीला त्रास देणारा कुणी व्यक्ती किंवा कुणी माणसं असतील, माझ्याकडे या म्हणते, मी बघतो त्यांना, मला जेवढा अधिकार आहे मी करू शकेन, तुम्ही हातात का नाही घेतली जबाबदारी, असं ते तुम्हाला प्रश्न विचारतात. त्यामुळे जबाबदारी घेणं फार अत्यंत गरजेचं आहे. आता ज्या चुका महानगरपालिकेकडून झालेत, त्यांना आम्ही लेटर दिलेत, हे केलेत, तर जरी हंगामी कमिटी घेतली तर त्या हंगामी कमिटीला अधिकार आहेत का, की ते महानगरपालिकेवरती पण ॲक्शन घेऊ शकतात किंवा तिथं हे करू शकतात? सर, नॉर्मल कमिटीला जेवढे अधिकार आहेत ना, हां. बायलॉज नंबर 91, 92, 93 नुसार सगळे अधिकार हंगामी कमिटीला आहेत.
फक्त हंगामी कमिटी आणि नॉर्मल कमिटी फरक आहे. ही कमिटी एकाच वर्षासाठी असते. ओके. हंगामी पण हंगामी मी म्हणजे वाचलं असं की हंगामी कमिटी लिगल ॲक्शन घेऊ शकत नाही. घेऊ शकते ना सर. घेऊ शकते का? बायलॉज नंबर 91, 92, 93 वाचा. त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे नॉर्मल कमिटीचे सगळे अधिकार आहेत. आणि बायलॉज नंबर 110 पासून 140 पर्यंत एकूण बायलॉज 175 आहेत. त्याच्यातले 110 ते 140 असे 30 बायलॉज फक्त कमिटीला आहेत. जी कमिटी एवढी स्ट्रॉंग आहे ओके. त्यामुळे तुम्हाला ते करता येईल. आता नॉर्मल आमच्या इथं कंडिशन काय आहे की लँड ओनरचे फ्लॅट आहेत, 7-8 फ्लॅट आहेत 110 मधून, ते अजून विकलेले नाहीत. ते म्हणजे त्यांनी अजून काय पोझिशन घेतलं नाही आहे, ते पेंडिंग आहेत. तर त्याचा मेंटेनन्स तो सध्या म्हणजे कुठून जातोय ते आम्हाला माहीत नाही. तर त्याच्यावरती काय, आणि जरी भविष्यात त्यांनी तो आमच्याकडूनच घेतला असेल तर त्याच्यावरती आम्ही काय ॲक्शन घेऊ शकतो? सर संसद ज्या दिवशी नोंद होते ना, हां. त्या दिवशी जेवढे फ्लॅट आहेत ना सगळ्यांना पैसे द्यावे लागतात. ओके. जरी तो फ्लॅट अनसोल्ड राहिला असेल तर. आणि तुम्हाला माहित नाही बिल्डर, तुम्ही काय म्हटले लँडलॉर्डचे फ्लॅट ते विकले नाही. लँडलॉर्डला फ्लॅट विकायची नाही गरज नाही, पडत. पोझिशनच घेतलं नाही हा त्यांनी. नाही पोझिशन घेऊन न घेऊन राहू दे. तुम्ही जर त्यांचा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बघितलं, विकसन करा, त्याच्यात तो म्हणतो की मी ही जमीन बिल्डरला देतोय, त्याच्या मोबदल्यात मी एवढे फ्लॅट एवढे पैसे देतोय. मग त्यामुळं तो त्या फ्लॅटचा मालक झाला. आणि मालक झाल्यामुळं त्याला मेंटेनन्स देणं गरजेचं आहे. प्लस काही फ्लॅट्स तर बिल्डरचे अजूनही विकले नाही, सोसायटी स्थापन झाली, त्याचेही पैसे बिल्डरला द्यावे लागतात. अनसोल्ड फ्लॅट्स. अनसोल्ड. बट लँड ओनर म्हटले की बाबा आम्ही पोझिशनच नाही घेतलं, आम्ही तिथं राहतच नाही, तर आम्ही का भरावं? पोझिशन घ्या न घ्या विषयच येत नाही. तुम्ही पोझिशन घेतलं नाही याचा तुम्ही मोठी माणसं झाली ना, पैसे दिले पाहिजे. हे तर लँडलॉर्ड आहे. समजा एखाद्या माणसाने एक फ्लॅट घेतला आणि तो कधी राहायला आला नाही, तो म्हणेल मी राहिलोच नाही, का पैसे द्यायचे नाही, त्याला द्यावं लागतं. मग यामध्ये आम्ही बिल्डरशी अप्रोच करायचा का त्या फ्लॅट ओनरशी? कारण त्याच्याकडे काहीच नाही ना प्रश्न आता. असा आहे हां. तुम्ही कुठल्या स्टेटसला आहात हा हां. प्रश्न आहे. हां. तुमची एकदा कमिटी झाली, हां. तुमच्या ऑफिस बेरर म्हणजे पदाधिकारी आले, मग तुम्हाला पत्र इथं लिहायचे अधिकार येतात. मग तुम्ही 100% त्या लँडलॉर्डला पत्र लिहू शकता. पण अजून म्हणजे बिल्डरकडे बिल्डरनी पैसे द्यायला हँडओव्हर पाहिजे ना. घेताना ज्यावेळेस तो सगळा डाटा देईल त्यावेळेस समजा असं आढळलं की या 4 फ्लॅटचे आम्हाला पैसे मेंटेनन्सचे जमा झालेले नाही, तर ते आम्हाला बिल्डरकडेच मागायला लागणार. ते आम्ही लँड ओनरकडे मागू शकत नाही नाही. प्रोसेसच्या वेळी. नाही नाही, ज्या तारखेपर्यंत बिल्डरकडे आहे ना तोपर्यंत त्याला विचारायचं हे पैसे का नाही आले, आणि आपल्याकडे आल्यानंतर जे सुरू होईल तेव्हा आपण त्याला विचारायचं. म्हणजे ज्यावेळी टाइम के लिए सपोज 4-5 मिनट प्रोसेस करने में 4-5 मिनट उस टाइम को लाइट और स्पेंड लाइट कनेक्शन बंद कर सकता है. तो मेंटेनेंस आने में टाइम लगा, सपोज 4 महीने हो गए, 5 सर महीने हो गया. देखिए ऐसा है, किसी फ्लैट को जो भी पेड सर्विसेज है ना, वो पैसा नहीं दे वो पेड सर्विसेज बंद कर सकते हैं. मतलब कचरा उठाना है, हाँ. ठीक है, और पानी का भी बंद कर सकते हैं. क्योंकि क्या है, पानी जो आता है ना नीचे आता है कारपोरेशन से जहाँ से भी आएगा, और पानी नीचे से ऊपर जाता है, वो एमएसी भी चलते हैं ना, उस एमएसी का बिल सब लोग भरते हैं. तो आप उनके घर का पानी बंद कर सकते हैं और बोलते हैं भाई नीचे आकर पानी लेके जाओ. तुम जो पानी मिल रहे हैं ना वो हम पैसा दे रहे हैं उसको, उस पैसे से वो ऊपर से नीचे आ रहे हैं, वो पानी बंद कर सकते हैं. बाकी कोई एम्यूनिटीज फैसिलिटीज है ना, उधर भी आप बोल सकते हैं कि these people are restricted to use the amenities and facilities. लिफ्ट में भी वहाँ पे लगल है, लिफ्ट आप यूज मत करो वगैरह. जितने भी पेड सर्विसेज है फ्रॉम द मेंबर्स वो सारे उस डिफॉल्टर को आप रिस्ट्रिक्ट कर सकते हो और उनके फ्लैट के ऊपर चिपका सकते हैं ये डिफॉल्ट सो मच अमाउंट है, इतना पैसा आपसे आना बाकी है करके फ्लैट पर वो चिपका सकते हैं. ठीक है, ये थोड़ा सा कैसा है, एक सोशल इंसल्ट है ना, मतलब सब पे वो जाता है. मतलब आजू बाजू हो, बच्चे हो, घर के बड़े लोग हो, अरे हमारे बारे में ऐसा लिखा है, तो वो कोई भी आदमी वो सहन नहीं करेगा ना, इसलिए वो करना है. इसका आपने से बोला कि बिल्डर जो काम है उसको करना ही पड़ेगा, वो कुछ टाइम पीरियड है कि कब तक करना है, या तो लोग एक्शन ले सकते हैं. तो बोले मुझे करना है, पर 2 साल से नहीं कर रहा है, 1.5 साल से कर ही नहीं रहा. सर देखिए ये लड़ाई है, एक बार आपको बोलना है मुझसे और पूछना है सर कब तक करते हैं, और इतने दिन में नहीं करेंगे तो हम क्या करें, हम आगे जाएंगे क्या, ये उनके मुंह पे बोल के आ रहे हैं, फिर एक्शन भी आ रहा है शुरू करने में. तो जर म्हटलं तुम्ही लिहू शकता, आता कमिटी स्थापन झाली, मग आम्ही कंप्लेंट केस करू शकतो का त्याच्यावर? कमिटी कमिटी हो, कमिटी केस नाही करत, केस सोसायटी करते. सोसायटी का? कशी करते माहिती का, कमिटी जर म्हटली की असा असा एक इश्यू आहे,
आपल्याला केस करायचे तर तुम्हाला जनरल बॉडी मिटिंग बोलवायची, त्यात रेझोल्युशन ठराव पास करायचा. ओके. पण ठराव पास केल्यानंतर कमिटी ते एक्झिक्युशन करते. म्हणजे कमिटीचं काम आहे एक्झिक्युशन करण्याचं. कमिटी कुठलाही निर्णय नाही. कमिटी इज अ एक्झिक्युटर ऑफ दी एजेप डायरेक्शन. एजेपमध्ये जे ठरलं जातं ना ते सगळे काम करण्याचा अधिकार कमिटीने, कमिटीने करू शकते. म्हणजे उद्या समजा आम्ही सोसायटी वगैरे आम्ही हँडओव्हर केला, कमिटी आमची स्थापन झाली आणि बिल्डरनी भले 1 वर्षानंतर पण कामं केलेली नाही आहेत, तर आम्ही मिटिंग लावून बिल्डरच्या अगेन्स्ट केस हो, करू शकतो. 100% एवढे पॉवर हो, सोसायटी नक्की. म्हणून आहे. नक्की. आमच्याकडे लेटर आहे, आम्ही त्या लेटरवर त्याला केस टाकू. बरोबर बरोबर. त्याच्यामध्ये मी एक इंडिव्हिज्युअल आहे, माझा फ्लॅट आहे, पार्किंग माझी स्वतःची आहे, तर माझे कुठले अधिकार बाधित नाहीत ना होत की सोसायटीमुळं किंवा कमिटीमुळं की म्हणजे त्याच्यामुळं. नाही नाही कुठले नाही सर. वैयक्तिक असं काहीच बाधा येत नाही. आता सगळ्यांचं जरी मी त्या parking नाहीये. अध्यक्ष असो, नाही, नाही, सेक्रेटरी काही असो, संबंध काही नाही. असो. विषयच वेगळा, हा विषय वेगळा. हां. नाही समजा सगळ्यांनाच पार्किंग नाही आहे तर सोसायटी घेतली आम्ही, कमिटी झाली, त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून एक केस करू शकतो का पार्किंगची. पार्किंगसाठी? पार्किंग आणि हे सगळे ओपन सगळे इश्यूज जेवढ्या केस होणार आहेत ना हां. सगळ्यांनी मिळूनच होणार आता आहेत. एक सगळ्यांनी मिळूनच करायचं. विषय काय होतो असते फक्त कमिटी एखादी केस नाही करणार, पूर्ण सोसायटी. कारण एखादी एजेप केला ना त्या एजेपमध्ये किती केस करायचे त्याचे रेझोल्युशन पास होणार. 1 नंबर पार्किंग, 2 नंबर ॲम्युनिटीज आणि फॅसिलिटीज, किंवा 3 नंबर लिफ्ट असेल, असं 4 नंबर डिफॉल्ट असेल. हे सगळे तेवढे रेझोल्युशन पास होतील, त्याचे सगळे अधिकार कमिटीला देण्यात येतील आणि कमिटी तेवढ्या केस करू शकते. ओके. आता एक विषय आला होता लास्ट टाइम, त्याला म्हणलं होतं पार्किंग हा तुमचं वैयक्तिक म्हणजे प्रत्येकाने बिल्डरची ॲग्रीमेंट ही पार्किंगची वैयक्तिक आहे. तुम्ही हा कॉमनमध्ये येऊन विषय मांडू नाही शकत की पार्किंग माझी नाही आहे किंवा आमची पार्किंग द्या म्हणू नाही शकत. तुम्ही वैयक्तिक पार्किंग मागू शकता, पण एकत्र मिळून आमची पार्किंग द्या म्हणून मागू नाही शकत. कारण तुमची ॲग्रीमेंट बिल्डरसोबत वैयक्तिक झाली. तर या केसमध्ये आपल्याला काय करता येईल? कमिटी आल्यानंतर किंवा आधी काय करता येईल? सर एक समजा 110 लोक आहेत, त्यातल्या 10 लोकांचा प्रॉब्लेम आहे की 100 लोकांच्याकडे पार्किंग आहे. पण म्हणून ती 10 लोक लढली पाहिजे असं नाही, सगळे 110 म्हणून त्या 10 लोकांसाठी लढायचं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच मिळून जायचं. एक सोसायटी पण फोर्स आपण तिथं दाखवायचा. तो काय करतो बिल्डर, जसं ब्रिटिशांनी केलं ना डिवाइड अँड रूल वगैरे, तुम्ही या आणि तुम्हाला वेगळंच बोलायचं, तसं न करता आपण सगळ्यांनी मिळून जायचं आणि सगळ्यांनी मिळून करायचं. तुम्हाला तुमची पार्किंग आहे पण तुम्हाला ह्यांची पार्किंग नाही, तुम्ही यांना मदत करू शकता ना. बरोबर. आपण त्यासाठी सगळ्यांनी मिळून जायचं. पण आता इथं म्हणजे करंट सिच्युएशन अशी आहे की लास्ट टाइम आहे ना आम्ही एक मीटिंग वगैरे घेतली होती की बाबा आपण सगळ्यांनी पार्किंगसाठी एकत्र लोक. त्यानंतर खूप वेळाचे रिप्लाय आले नाही. तर मग आता मला काहीतरी करायचं आहे पण बाकीचे कोण रिप्लाय देत नाही, तरी मी माझं वैयक्तिक पुढं गेलो तर काही प्रॉब्लेम आहे का? सर ते साधं आहे, 1 काढल्या आणि 4 काढल्या, तुझं आहे ना ती ताकद आहे ना, तुम्ही युनिटीने लढलं पाहिजे. नाहीतर एका माणसाला तो बिल्डर खड्यासारखं बाजूला पडतो. नाही ते झालं, पण काय आहे, मध्यंतरी आम्ही नाही कायद्याचा सल्ला घेतला होता. त्यांनी आम्हाला काय सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण रेरा किंवा याला आपलं कंझ्युमर कोड ज्यावेळेस तुम्ही जाताल तुम्हाला इंडिव्हिज्युअल्स कंप्लेंट करावं लागतील. म्हणून तुम्ही सामूहिक एक मेन केस एक बनणार, त्याच्या अंडरमध्ये सब केसेस बनवावं लागतील म्हणून. आणि त्याचं काय कॉस्टिंग वगैरे, पण त्यामुळे काय झालं कुठेतरी जे सभासद होते स्प्लिट झाले. कारण शेवटी केस करायची म्हटलं एक तुम्ही ग्रुपने केस करू शकता, पण त्यात जर तुम्ही म्हणता की इंडिव्हिज्युअलचं पण कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही जसं तुम्ही म्हणलं की तुम्ही 10 काठ्या घेतल्यात, एक बंच केला, तर ते लढायला स्ट्रॉंग होतं, तुटत नाही म्हणून. पण एक करून जर गेलं तर कुठेतरी हे होतं ना. बरोबर. पण हा प्रॉब्लेम एकट्या दोघांचा नाही, खूप लोकांचा आहे. त्यामुळे सगळे एकत्रच लढले. आता या कंडिशनमध्ये कसं आहे की घेतली सोसायटी घेतली आणि कमिटी झाली, पण आता पार्किंगचा इश्यू तर हा ज्वलंत आहे, ते चालूच आहे आणि तेवढ्या पार्किंग अवेलेबल नाहीत. तर मॅनेज करताना शेवटी ती कमिटीच तिथं समोर तर कमिटी दिसणार, बिल्डर नाहीये, तर मग ते मॅनेज करताना कशी म्हणजे करू शकते सर कमिटी? एक काम करू, मी पण येतो, हां. जनरल बॉडी मीटिंग बोलू, हां. त्याच्यामध्ये हा सगळा विषय सविस्तर नाही, पण एक अंदाजे अशा सिच्युएशन मध्ये आम्ही हँडिंग ओव्हर घेतोय. हां. त्यामुळे उद्या तुम्ही असं समजायचं नाही हां. आम्ही ब्लेम. आम्ही काय घेतोय हँडओव्हर, तर हे फायदे येते म्हणून घेतोय. हां. आम्ही घेतले, तुम्ही आमच्या मागं लागायचं नाही. हा सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आपण कॉमनली सॉल्व्ह करायचा आहे. सर आमचं म्हणणं काय तुम्ही होतं, आजही हँडओव्हर नाही घेतले, बिल्डरकडेच राहिले, पण तुम्ही काय बिल्डरला फरक पडणार नाही, तुम्हाला त्याचा काय फायदा होणार नाहीच आहे. आज आमचं असं म्हणणं होतं की हँडओव्हर घ्यायला काही अडचण नाही, पण हे जे मुद्दे आहेत
यांनी एक कमिटी एक बनली. आता समजा याच्यावर आमच्या 5-6 जणांच्या सह्या आहेत, पण ॲक्च्युली याच्यात आमच्याकडे काय अधिकार नाही, आम्ही कोणी सेक्रेटरी नाही किंवा मेंबर नाही. आता समजा 9-10 लोक मेंबर झाले. आता बिल्डरची जी एक कमिटी आहे, समजा बिल्डरचा कोणी माणूस येईल किंवा स्वतः बिल्डर येईल किंवा ही कमिटी बिल्डरच्या ऑफिसला जाऊन चर्चा करेल की बाबा एवढे सगळे मुद्दे आहेत, हे कामं पेंडिंग आहे, लोकांना पण मान्य आहे की कामं पेंडिंग आहे, तू आम्हाला कधी करून देणार आहे, याच्यावर तू आम्हाला डेडलाईन लिही. आणि ही कमिटी बोलले, आता हे आम्ही बोललो याला काही अधिकार नाही, तुम्ही म्हणता ते मान्य आहे. कमिटी जाऊन बोलली आणि त्याच्यानंतर 3-4 महिने त्यांनी दिला टाईम की बाबा मी 4 महिने मी हे दे आणि 1 वर्षाच्या आसपास तुम्हाला मी पार्किंग देईन. तर 3-4 महिने म्हणजे लोकांना पण तेवढं कन्व्हिन्स व्हायला काही प्रॉब्लेम नाही. मग त्यावेळेस पण कधी जर बिल्डरचे आणि यांनी काहीतरी, पण हे जे MOM तुम्ही बोलता हे MOM भरपूर झाले, त्या MOMला काही अर्थच राहिलेला नाही असं झालं. म्हणजे आतापर्यंत एवढे MOM आहे आमच्याकडं, मग त्या MOMला असं काय भेटणार आहे की बाबा जेणेकरून ते कामं होतीलच अशी काय गॅरंटी? सर MOM हे डॉक्युमेंटेशन आहे. डॉक्युमेंटेशन कधी पण आपल्याकडे स्टोरला असलंच पाहिजे. दुसरी गोष्ट सर, आपला लढा चुकला तर आपण लढत राहायचं सर. आपण एक पर्टिक्युलर फ्रेम केली, हा त्रिकोण, हा चौकोन, हा वर्तुळ, म्हणून आपलं काम होईल असं नाही आहे. लक्षात, बिल्डरच्या विरोधात आपल्याला जावंच लागणार आहे. फक्त बिल्डर चेक करेल की ही लोक उठून येतात का, चेक करतो ना शत्रू किती तुम्ही वर येत आहे. नाही तर तो म्हटला की ते म्हणतात ना की देवीला खोकला गेला, तसं मिळतो. त्यापेक्षा तुम्ही फोर्स चालूच ठेवायचं. आता जो पार्किंगचा मुद्दा आहे तो एक वैयक्तिक काही करायला पाहिजे का एक सगळ्यांचा सार्वजनिक, आणि त्याचे काही कमिटीने त्याची काही स्वतःकडे काही जबाबदारी घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे? नाही नाही सर, हा विषय एजेमध्येच ठरणार आहे. त्यामुळे एजेमच ते ठरवणार आहे. एजेमच डिस्टन्स मांडणार आहे. तुम्ही कमिटी, बिल्डर, आम्ही असं ते मांडणार आहे. आता समजा आम्ही इथं बसलोय, आम्ही सगळे म्हणलं की आता सगळ्यांना पार्किंग नाहीच आहे कोणाला, बरोबर, यांना नाही, मला नाही, कोणालाच नाही. आम्ही ठरवलं की बाबा आता कमिटीला आपण सपोर्ट करायचा. कमिटी इथून पुढं बिल्डरशी बोलेल. बिल्डरने तेवढा टाईम पिरियडमध्ये समजा 3-4 महिन्यामध्ये रिस्पॉन्स नाही दिला तर आपण सगळ्या सोसायटीच्या वतीने आपण उद्या लिगल केस करू. वैयक्तिक जाण्याऐवजी सगळ्यांनी जाऊ. पण त्याच्यातले 4 लोक म्हटले की आम्हाला टेम्पररी पार्किंग पाहिजे, आम्हाला परमनंट पार्किंग नको. म्हणजे ह्या 20 लोकांच्या अपोजिट 4 लोक गेली, तर त्या सिच्युएशनला कसं टॅकल करणार? नाही नाही, हा विषय असणारच नाही आहे. मी परत रिपीट करतो, एजेम बोलवायची. एजेममध्ये बोलून त्या विषयाच्या टर्म्स आणि कंडिशन टाकायचे की कुठली जबाबदारी कमिटी घेणार आहे आणि कुठली घेणार नाही. हे रायटिंगमध्ये असतं. तुमची कमिटी मिळली आणि मग लोक तुम्हाला खाजवायला लागले तर तो विषय आहे, तो सगळा अगोदरच फायनल होणार. आणि ही जी सिच्युएशन आहे ना, या सिच्युएशनमध्ये तुम्ही एजेम पुढे मांडायचं, या टर्म्स कंडिशनमध्ये आम्ही घेत आहोत आणि घेतो नाही तर काय तोटे आहेत आणि घेतल्यावर काय काम होणार आहे हे एजेमला सांगूनच करायचं. आणि नंतर एजेमला म्हणायचं की तुम्ही नंतर शब्द बदलू नका, हे सगळं असं ठरलेलं आहे, या पद्धतीनं करायचं. हे सगळं त्याच्याकडून बदलून घ्यायचं. काही सिक्रेट नाही ठेवायचं. कमिटी म्हणजे उद्या तुम्ही त्याला नावं देण्याऐवजी आठवडाभर थांबा आणि त्याला आठवड्याच्या आतमध्ये मिटिंग लावून त्याला सांगा हे सगळं सिच्युएशन आहे, सगळ्या लोकांना पण मान्य होत्या. उद्या तुम्ही 8 लोक कशाला स्वतःचा जीव देताय मग? बरोबर आहे ना? त्याला बोलवा, उद्या नाव देणार. त्यांचं म्हणणं काय, नाव असं लगेच नका देऊ. आता मी तेच म्हणतोय की एक मिटिंग घ्या, सगळ्यांची एक मिटिंग बोलवा. हा, मिटिंग बोलून मिटिंग मध्ये हा सगळा विषय मांडायचा आहे, बरोबर. आणि मग शेवटी कमिटी बनवायची. मी तेच म्हणतोय त्याला एकदा बोलवा. यांना पण मी तरी काल तेच बोललो की तुम्ही त्याला बोलून घ्या, सगळ्या लोकांना बोलवा आणि त्याच्याकडे लिहून घ्या बाबा हे काम मी इकडे त्या मीटिंगमध्ये कमिटी बनवून हा एक विषय झाला. पण नंतर तुम्हाला ओढाताण करायला इथली मेंबर आहे, बरोबर, हा एक वेगळा प्रॉब्लेम होईल नंतर, जो तुम्हाला वाटत होता. बरोबर. त्यासाठी मेंबरलाच समोर घ्यायचं आणि त्याने सिच्युएशन मांडायची. आपण इथं आहोत, आपल्याला या गोष्टी करायच्या, काय करायच्या तुम्ही सांगा मेजॉरिटीली, असं त्यांच्याकडून बदलून घ्यायचं. सर आता इथं 110 फ्लॅट आहे. आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे, आमची 30च्या पुढे गेलीच नाही. ऐका, एक गंमत अशी असते, स्पेशल जनरल बॉडी मिटिंग असेल का ॲन्युअल जनरल बॉडी मिटिंग असेल, आपण नोटीस देतो आणि खाली बोर्ड टाकायची, या दिवशी इतके वाजता तुम्ही हजर राहावे बहुसंख्येने. आणि आपण जर गैरहजर राहिला तर मिटिंगमध्ये बहुमताने जे काही निर्णय पास होतील ते तुमच्यावरती बंधनकारक राहतील. नोटीस जी आहे ती किती दिवस आधी द्यायला पाहिजे कमी? सर SJM जे आहे स्पेशल जनरल बॉडी मिटिंग, मराठीत त्याला आपण विशेष सर्वसाधारण सभा म्हणतो, त्याला 5 दिवसाचा अवधी आहे. आणि एजेम जे असते ना ॲन्युअल जनरल बॉडी, त्याला 14 दिवसाची नोटीस आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला जास्त वाढायची असेल तुम्ही 1 आठवडा 10 दिवस पण देऊ शकतो. सर ऐका ना, आता तुम्ही जे AGM म्हणले किंवा SGM म्हणले बरोबर, पण आता जर कमिटीची नावच नसतील AGM होणार कशी?
ठराव होणार कसं? नाही नाही, तुम्ही आता सगळे एकत्र येत आहे. बरोबर. आलं लक्षात? पण मग त्या आता नाही ऐका ना, तुम्ही तात्पुरतं कोणीतरी पुढाकार घ्यायचा. तुम्ही तात्पुरतं पुढाकार घ्यायचा आहे कोणीतरी आणि सगळ्यांना बोलवायचं आहे. आलं लक्षात? ही एक प्रोसिडिंग आहे ना. नाही नाही, ऐका ना, मी तुम्हाला काय सांगतोय, कारण बिल्डरनी जे आहे ना FGM झाली. ऑलरेडी लावलेली आहे. झाली. 14 दिवसाची नोटीस तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी 14 दिवसाची बाय ईमेल पण पाठवले लोकांना, बाय लेटर पण पाठवले प्रत्येक फ्लॅटवर. त्या अकॉर्डिंगली त्यांनी त्या ठरलेल्या तारखेला त्यांनी मीटिंग घेतली. बरोबर. आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी लिगल फर्स्ट म्हणून का असं काहीतरी कुठली सोसायटी प्लस सोसायटी फर्स्ट आहे. हां फर्स्ट प्लस 20 तारखेला झाली ना? हां. हां हां त्या तारखेला त्यांनी बोलवून त्या दिवशी सगळं हा म्हणजे त्यांनी पूर्ण ते जे डॉक्युमेंटेड असतं ना, सगळं ते बायलॉज आणले, काही जे मिनिट्स ऑफ मीटिंग रेकॉर्ड केलेले, ते सगळं काही त्यांनी केलेलं आहे ऑलरेडी. आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या मीटिंगमध्येच त्यांनी नावं विचारली होती लोकांची. काही लोकांनी त्यावेळेस नावं दिली आणि साधारणतः काही 2 का 3 नावं अजून कमी आहेत त्याला. हा एवढा बॅकग्राऊंड आहे त्याला. पण आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय की आपण एक म्हणजे एक मीटिंग बोलवायची सगळ्यांची आणि त्या अकॉर्डिंगली की आपण घ्यायचं का नाही, पुढे जायचं का नाही म्हणून. पण मग त्या केसमध्ये मला काय म्हणायचंय, जे मीटिंग झाली, जे काही झालं, बरोबर, त्याचाही कुठेतरी लेखाजोखा निबंधक कार्यालयाला वगैरे गेला असं नसायचं. नाही, कारण तुमची कमिटी झाल्यानंतर त्याला देत आहे. निबंधक म्हणतो की मीटिंग न करता माझ्याकडे का पेपर आणलं. आलं लक्षात? त्यामुळे त्या संदर्भात तो दिला नसेल. तुम्ही असं म्हणू शकत नाही की कुणाची नावं नाही आली, कमी नावं आली, ते ओपनिंग त्याला सांगतील तुम्ही व्यवस्थित मॅनेज नाही केलं लोकांना, जर काय तापवत असं त्याला ओळखते. त्यामुळे तिथंपर्यंत गेलं नसतं. म्हणजे ते गेलं नसेल तर आपण meeting घेऊ तुम्ही शकतो. ऍक्च्युली कुठे आहे माहिती आहे का, या लिगॅलिटीमध्ये जा, कमिटी बनवण्याच्याच लिगॅलिटीमध्ये आहात. त्यामुळे तुम्हाला इथले मेंबर म्हणून तो अधिकार आहे. तुम्हाला कमिटी पाठवायची आणि कमिटी काय म्हणते, बरेच इश्यू आहेत ते आमच्या अंगावर येतील का, मग तुम्ही बऱ्याच गोष्टी क्लिअर करणार आहे म्हणून ती मीटिंग बनवतो. कुठल्या टर्म्स आणि कंडिशनमध्ये आपण कमिटी म्हणून स्वीकारणार आहे, हा त्याचा बेस सुरू आहे. मग त्याच्यामध्ये बिल्डर पण लागेल का, म्हणजे बिल्डरचे जे काय प्रतिनिधी लागतील का? बिल्डर लागणार नाही. पण पण- बिल्डर ऑलरेडी काय म्हटलं, मला एवढी नावं द्या. हां ती नावं तुम्ही देऊ शकले नाही. हां पण ती का नाही देऊ शकली, त्याचे जे काय बॅकग्राऊंड किंवा कारणं आहे तुम्हाला माहिती आहे. ही कारणं सगळे बॅकग्राऊंड याच्यामध्ये आपण बोलवून घेऊन क्लिअर करायचे. पण ती एजम जी आत्ता आम्ही बोलवणार म्हणजे ते इंटरनल झाली तर ती कायदेशीर आहे का, त्याला काय हे आहे? तर तुम्ही त्याला कायदेशीर म्हणू शकता. पण त्याला आज प्रतिनिधी नाही ना कोण, म्हणजे असा लिगल प्रतिनिधी नाही. मी काय करायचं म्हणजे थोडक्यात आपण आपसात चर्चा करायची, हो. त्याला कुठली मीटिंग बदलता येणार नाही, कारण तिला आपण लिगली स्वरूपात देऊ शकत नाही. बरोबर. थोडक्यात आपल्या आपसात चर्चा करून आपण हे करायचं का नाही करायचं हा निर्णय बिल्डरने घ्यायचा. तुमच्यामध्ये एक विषय ड्रॉप केला की मला नावं द्या. हो, मग ती नावं तुम्हाला द्यायची ना, मग ती नावं देण्यासाठी तुम्ही एकत्र येताय. बरोबर. म्हणजे तुम्ही कनेक्टेड आहात त्या बिल्डरच्या मिनिट्सला. जी नावं द्यायचा विषय होता ना, तो अजून आपल्याकडे पेंडिंग आहे. मग तो कम्प्लीट करायला पण आपण एकत्र येतो. तुम्हाला जसं लिहिता येईल, तुम्हाला जर त्याची जी नोटीस आली असेल, त्याच्यात जर काय असेल तुमच्याकडे, त्याच्यात जिथं कुठं लिहिलं असेल की कमिटी बनवणं वगैरे, मग त्याच्या अनुषंगाने तुम्ही यांना नोटीस पाठवायची. या मीटिंगमध्ये अजेंडा नंबर 4 मध्ये हंगामी कमिटी बनवण्याबद्दल विचारण्यात आलं होतं, जे आजही आपल्याला अनसक्सेसफुल राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांना बोलवतोय वगैरे, असं तुम्ही त्याला लिगल करेक्शन करू देऊ शकता. मी तुम्हाला ते अगोदर ड्राफ्ट बनवून देईन. मला फक्त ती बिल्डरने दिलेली नोटीस द्या, हां. त्याच्यावर मी बरोबर तुम्हाला देतो, ते लोकांच्या देईल. असं करतात. एक और क्वेश्चन था कि सपोज एक आपको मराठी समजते ना? हाँ, इसमें मैं आपको एक 10 फ्लैट में से सपोज मान के चलिए कि 20 आदमी जो अड़ गए, मुझे सोसाइटी फॉर्म नहीं करना है, कुछ भी हो जाए, जब तक मुझे ये काम कंप्लीट ना हो मैं सोसाइटी फॉर्म होने नहीं दूंगा, तो उससे क्या कुछ क्लॉज होगा? नहीं सर, सुनिए, सोसाइटी फॉर्म तो हो गई. नहीं मतलब मीटिंग में कोई बोला मैं फॉर्म होने नहीं दूंगा, मैं मेरा वोट नहीं है इसमें, नहीं देखिए ऐसा है, मेजोरिटी काउंट होगा कि उसका भी वैल्यू रहेगा कि नहीं अभी ऐसा है, हम ये जो बोला थे ना, ये जो को समझो मंडे को 11 बजे हमने टाइम डाला और 11 बजे हमच्याकडे कितने लोग आए, तो बायलॉज जो 100 के मुताबिक कोरम है बीजेपी का, क्या है 2/3 मेंबर और 20 दोनों में से जो छोटा है ना, उतना नंबर जम जाता है तो हम मीटिंग इमीडिएटली शुरू कर देते हैं. यदि नहीं जमता है तो आधा घंटा रुकवाना है, एडजस्ट करना है, और आधा घंटे के बाद जितने भी लोग हैं वो लीगली अप्लीकेबल होते हैं, फिर मीटिंग हो जाते हैं
और उस मीटिंग में भी जो भी जितने भी आए उसमें जो मेजोरिटी रेजोल्यूशन पास होता है वो सबके ऊपर मैंडेटरी हो जाता है। ये बस करना है हमको ऐसे नहीं तो लोग बोलेंगे हम आएंगे ही नहीं है, आएंगे नहीं मतलब मीटिंग नहीं होगी क्या, ऐसा है ना। लॉ में प्रोविजन दिए और लॉ बोलते हैं इतना टाइम दे दो उनको, बोला नहीं आएंगे ना तो रेजोल्यूशन पास करो और उन पर थोप दो ऐसा। त्यांनी आतापर्यंत नाही का सर खर्च केला, समजा आम्ही 2 वर्ष 100 रुपये दिले, आता त्याच्याकडनं तो 100 रुपयाचा खर्च घेतला की कसा घ्यायचा, कारण तो देताना एकच सांगणार आहे मी 50 खर्च केले हे 50 उरले, डिटेल्स डिटेल्स कशा घ्यायच्या. ऑडिट करू. वेगवेगळे अकाउंट हेड्स येतात, तुम्ही काय करा अगोदर बघा ती जी काय माहिती देतो ना ती तुम्हाला प्रॉपर वाटते का, नळावर एवढं, गार्डनवर एवढं, ड्रेनेज एवढं, पाण्याचं टँक, तुम्हाला ते प्रॉपर समजतं का मेंटली बघा, नसेल तर म्हणा की सर ऑडिट करून द्या, अगोदर चेक करा. आता म्हणणं काय आहे की मी आता तुम्हाला जेवढे उरले तेवढेच देतो महिन्याच्या हिशोबाने, जसे 2 वर्षाचे पैसे घेतो, 1 वर्ष झालं आपलं बिल्डिंग सोसायटीला, म्हणजे तुम्ही राहायला 1 वर्ष राहिला तर 1 वर्षाचे Builder तुम्हाला दी- देतो, builder पण मी दी- ऑडिट करून देणार नाही तुम्हाला. जर एक वर्षासाठी पैसे घ्या बिल्डरचं. पण 1 वर्षासाठी त्यांनी जे तुमचे पैसे वापरलेले हां. ते प्रॉपर नाही वापरले की नाही वापरले हे त्यांनी देणं बंधन करायचं. पण नाही मला आहे का, कारण तो builder काय नाही, म्हणतो, तो काय म्हणतो, मी ऑडिट ऑडिट करून करून देईल तुम्हाला, जर तुम्ही हट्ट केला तर मी ऑडिट करून देईल, पण जर का डेबिट पडलं तर तुम्हाला ते डेबिट भरायला लागेल. हां, तो म्हणतो आणि audit मागच्या करून- एक बिलिंगला तसंच केलेलं आहे. असं नाही म्हणता येत ना, म्हणजे पैसे खाल्ले तुम्ही असं आणतो हो. हा, म्हणजे ते बरोबर आहे. Indirectly पण थोडी कमी केली होती. ते बालिशपणा झाला ना, असं असेल तर असं तसं म्हणजे त्यांनी असं ऍक्च्युली ए बिलिंग मध्ये तसं केलं आणि त्यांना डेबिट टाकलं, त्यांनी ऑडिट करून घेतलं तर त्यांना डेबिट टाकलं पैसे. याचा अर्थ तो स्पष्ट दाखवत नाही म्हणजे त्यांनी पैसे खाल्ले, चोर आहे तो घरी. आता त्याच्या या विषयावर आहे ना आमची चर्चा झाली चर्चा होती झाली होती. स्वतः बिल्डर सोबत. तर त्याला काय म्हटलं होतं आम्ही की बाबा तो आम्हाला हिशोब दे प्रत्येक गोष्टीचा. तो काय म्हणला मी हिशोब देणार मी नाही, head कारण की wise- तुमचे 100 लोक 100 सीए होतात. हां. 5 रुपयाचा नळच का आणला आणि चिकट टेपच का आणला हे मला सांगायला टाइम नाही. तुमचे मी पैसे घेतले, दर महिन्याचे किती पैसे झाले, तुमचे जेवढे दिवस सोसायटी माझ्याकडे तेवढे दिवसाचे पैसे मी कापणार, बाकीचे पैसे तुम्हाला देणार. त्यांनी सांगितलं तो नफा तोटा तुमचा माझा मी विचार नाही करणार त्याच्यात, असं त्याचं म्हणणे. हेड वाईज हिशोब देईल. हा, हिशोब द्यायला तुम्ही देईल. काय करा, तुम्ही एका टर्म्स कंडिशनवरती तो हिशोब घ्या. साहेब आम्ही बघतोय, आम्ही समजून घेतो, आम्हाला ते कळलं पाहिजे, आम्हाला जर गडबड वाटत तर आम्ही तुम्हाला विचारणार असं तुम्ही सांगून घ्या. आणि लिगली प्रोव्हिजन असेल ना की आपण ऑडिट करू शकतो फायनान्स ऑडिट तर तो पण करून देतो ना, पण त्याचं म्हणणं काय आहे की जर डेबिट पडलं तर ते समजा तो देताना आपल्याला 50 देणार, नाही. पण जर त्यांनी त्यावेळेस 50 जर 60 दाखवलं तर त्यावेळेस तर आपल्याला आपण- अजून कुणाचे काही प्रश्न असतील थोडंफार तर आपल्याला मांडा. कळणार नाही. नाही खर्च किती झाले विचारत असेल. आपल्याला जर उदाहरणार्थ ज्यावेळेस तो आपल्याला ज्या काही अमेनिटीज आहेत, ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही एजन्सीज आहेत त्यांचं तो आपल्याला हँडओव्हर देणार आहे, बरोबर. त्यावेळेस त्यांचा सध्या काय बिल भरतो हे तर दाखवणार आपल्याला. बरोबर. त्या अनुषंगाने आपण एक बेसिक कॅल्क्युलेशन करून आपण एक आकडा तर आपल्याला येणार आहे ना. बरोबर. आणि सर एक सिम्पल मार्केट सर्वे करू शकतो आपण कुठेही बाहेर जाऊन किंवा आजूबाजूला सोसायटी तुमचे मित्रांचे आहेत की साधारणपणे कशाला किती पैसे जातात, एक छोटे छोटे कॅल्क्युलेशन करून तुम्ही थोडंसं तपासू शकता. थोडं 19-20 असेल तर ठीक आहे, पण फार फरक येत असेल तर तुम्हाला म्हणतील की सर हे जास्त आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे सर, आता जे काही मॅसेज रीड केलेलं आहे आशिष शेलार म्हणून नाही का, त्यांचा मॅसेज होता की आम्ही 2 वर्षाचे पैसे दिले असं पडत होतं ना. भरपूर लोकांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आम्ही 2 वर्षाचे दिलेत म्हणून पुढचा विचार करायचा नाही, पण मला माझ्या पैशांचा हिशोब पाहिजे सर, कारण मी कष्ट करून पैसे दिले. माझे आता काही घेणार जणांचं म्हणजे घेणार. काही जणांचं म्हणणं कसं आहे, 2 वर्षाचा मेंटेनन्स दिलं ठीक आहे, आता सोसायटी घेत आहे, कामं पूर्ण आहेत, ती कामं त्यांची पूर्ण करून देत असेल, सगळं करत असेल तर तुम्ही सोसायटी हातात घ्या, नाहीतर जसं चाललं तसं चालू दे, 2 वर्षानंतर बघू असं भरपूर. म्हणजे आता काय होईल सर, आता जो 3,000 रुपये घेतलाय 2 वर्षानंतर तो 4 येतो का 4.5 याची गॅरंटी नाही ना. पैसे जर आजच्या डेटला आमच्याकडे उरले तर आम्ही त्याच्यावरती विचार करू किंवा काय करता येईल ते आमच्या हातात राहणार आहे. 2 वर्षांनी काय भेटणार आहे नाही. बरोबर. आणि त्याला जाणू आणि शकतो 2 वर्षानंतर नाही 6 महिन्यात तुम्हाला सगळं संपलेलं आहे, त्याला काही थोडे अर्थ नाही. पैसे द्या, त्याच्यानंतर तो मग सगळ्यांना यांना या लोकांना पैसे नाही हे लोक निघून जातील, मग इथं गोंधळ वाटेल ना सोसायटी. त्यावेळेस लोकांची मेंटॅलिटी राहणार नाही, आम्ही तर तेव्हा इतके दिले ना आता का देऊ. सर आता हँडओव्हर घेतल्याच्या नंतर ना समजा 1-2 महिन्यांनी समजा फायनान्शियल हँडओव्हर पण झाला तर त्याच्यानंतर भले 1 वर्ष राहिले समजा लोकांच्या हिशोबाने, जर समजा म्हणले 2 वर्ष झाले पण 1 वर्ष झाले समजा मार्चपर्यंत, तर त्याच्यानंतर ही जी आमची कमिटी आहे ते थोडाफार सिंकेज फंड चालू करू शकते का, जेणेकरून
की बाबा थोडंफार आम्हाला नंतर भविष्यात त्याचा काहीतरी नक्की, फायदा नक्की होईल करू शकतो. किंवा हो. त्या पैशाचा काहीतरी दुसऱ्या चांगल्या कामासाठी यूज होईल. फंड पण तुम्ही करू शकता. म्हणजे आता समजा उद्या पूर्ण हँडओव्हर संपला म्हणजे 2 वर्षाचे पैसे संपले त्यावेळेस समजा आम्हाला 3,000 रुपये खर्च येणार होता, तर आम्ही जर समजा म्हटलं की आतापासूनच आपण 1,500 रुपये चालू बरोबर. करूयात, तर हे अधिकार या कमिटीला आहेत का? आहेत ना सर. आणि हे सगळ्यांना मान्य होणार जर तुम्ही कमिटीने कमिटीला काय निर्णय म्हणू? हा, कमिटीला म्हणजे काय सोसायटी. म्हणू? मी परत म्हणेन हा, सोसायटी, हा. याच्यामध्ये ठराव पास करायचा. हा तेच या सिच्युएशन मध्ये आपण घेतोय आणि आपण बहुमताने असा विचार मांडतोय की असे पैसे घ्यायचे, ते हो म्हणे. कारण की कसं आहे की आमच्या इकडे भरपूर असे इश्यू आहे. फॉर एक्झाम्पल आमच्याकडे लिफ्टमध्ये कॅमेरे नाहीये, समजा तो आता देत नाही त्याच्याकडे त्याचं काही प्रोव्हिजन नाहीये किंवा त्याच्याकडनं आपण लिगली घेऊ पण शकत नाही अशी गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल आमच्या सोसायटीला ऑफिसच नाहीये, पण आम्हाला जर कुठेतरी टेम्पररी ऑफिस करायचे, म्हणजे अशी छोटी छोटी काम आहे की जे आम्हाला लोकवर्गणीतूनच करावं लागणार. बरोबर. तर मग किंवा नंतर पुढं मागे आमच्याकडे काहीतरी आम्ही म्हणलं की त्याला बाबा काहीतरी दुसरे असून छोटी मोठी कामं करूयात किंवा छोटे मोठे इव्हेंट वगैरे त्याच्यात काही पैसे लागले, तर त्याच्यासाठी सिंकेज फंड आम्ही पूर्ण 2 वर्ष वेट न करता आधीच 1,000 रुपये चालू करतो. करू शकतो. SGM बोलून आपण करू शकतो. नक्की नाही. तो सर्वांना बंधनकारक असणार आहे. हो. आणि त्या- मेजॉरिटीने रेझोल्युशन पास झालं ना, जरी दोघांनी विरोध केला तर त्यांनाही द्यावंच लागेल. आणि समजा आता बिल्डरचं नियमानुसार समजा ठरल्याप्रमाणे तुम्ही 7 दिवसाचा ऍडव्हान्स नोटीस देता की या तारखेला आहे म्हणून, आणि जर कोरम नसला तर मिनिमम जो काही काउंट आहे अर्ध्या तासाने त्या जागेवर मीटिंग घेतल्यावर जो काही तो म्हणजे 5 लोक 10 लोक मिळून जो निर्णय घेतो तो सर्वांना बंधनकारक असा तसं आहे. ते न आलेल्यांना तर लागूच आहे. हो. पण आलेल्यापैकी जर कुणी विरोध केला हो. त्यांनाही लागू आहे. बरोबर. नाही, शेवटी आता Majority वेगळी हा. शरद पवार किती विरोधात राहिला तरी सरकार मान्य करावाच लागतंय ना. त्याला काही नाही, त्यामुळे actually तो काय विषय नाही. आता दुसरी गोष्ट की समजा आता जे लँड ओनर आणि बिल्डर आहे त्यांचे केसेस वगैरे चालू आहेत. आता 7 ते 8 फ्लॅट आहेत, तो त्यांना जोपर्यंत त्यांचं मिटत नाही तोपर्यंत फ्लॅट देणार नाही. आणि उद्या जर समजा आम्ही म्हटलं की बाबा पर फ्लॅट आम्ही 1,500 रुपये चालू केलेले आहेत, तर त्या 7 फ्लॅटचे पैसे कोण भरणार? बिल्डरच देणार ते अनसोल्ड फ्लॅटची. बिल्डरकडनं घेणार. अनसोल्ड आहे कारण रजिस्ट्री झालेली नाही त्या फ्लॅटची. कुणाचं नाव कुठले नाही. plan? यांचं Landlordकडे काय असलेले आहेत का नाही नाही? सांगितलं. JV जेवीचे बरोबर. जेवीच्या अग्रीमेंटनुसार यांना काय परत ज्यावेळेस त्यांच्या नावाने करून घेताना ना यांना अग्रीमेंट करायची होती, ती अग्रीमेंट झालेलीच नाही, मग त्यामुळे त्यांची कुठं नावच नाही आलेली अजून. नाही नाही सर, त्याची गप्प जे सांगतो. ओरिजिनल अग्रीमेंट आहेत ना त्याला नाव आहे. नाही नाही सर, विषय असा असतो जेव्हा डेव्हलपमेंट एग्रीमेंट होतो आणि त्याच्यामध्ये लँडलॉर्डला 10 फ्लॅट देण्यात येतात, पण त्या डेव्हलपमेंट एग्रीमेंट ही नोंद होते, त्याचा एक इंडेक्स टू येतो, त्याच्यात लिहिलं जातं सगळं, त्याची स्टॅम्प ड्युटी पण भरली जाते. त्यामुळं तो जो इंडेक्स टू असतो ना डेव्हलपमेंट एग्रीमेंटचा, तोच त्या 10 फ्लॅटचा असणार. त्याला परत वेगळं करावं असं नाही. त्याच्या मोबदल्यात दिलेले ते त्याचे पैसे सरकारला भरलेले आहेत, त्यामुळे त्या फ्लॅटला तोच एक इंडेक्स टू वापरता येतो. त्याचा मेंटेनन्स कोण? आता तो जो लँडलॉर्ड आहे ना, तो समजा त्या यांनी ह्यांना फ्लॅट विकला, मग त्यांनी त्याचा वेगळा इंडेक्स टू निर्माण. अदरवाईज तो एक जो कॉमन इंडेक्स आहे ना डेव्हलपमेंट एग्रीमेंटचा, तो सगळ्या फ्लॅटलाच जातो. नाही पण यांच्या सगळ्यांची इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट नंतर झालेली, कारण या प्लॉटमध्ये जवळपास 86 लँड ओनर होते. म्हणजे ॲक्च्युली माझ्या माहितीनुसार की पूर्वी जी प्लॉटिंग वगैरे होती त्यात लोकांचे प्लॉट होते, सगळे गोळा करून हे बरोबर. हे केलेले. त्यामुळे ज्यांची ज्यांची अग्रीमेंट झाली, काही लोकांना ते A मध्ये दिलेत फ्लॅट, काही लोकांना B मध्ये दिलेत, काही लोकांना C मध्ये दिलेले. त्यातले पण जे काही लोक आहेत ते त्यांची नावं रजिस्ट्री वगैरे झालेली आहे, जे नाही आहेत त्यांची कुठंच नावं नाही आहेत. अनसोल्ड म्हणून सगळ्यांचं लागतं. प्लेटच रिकामा आहे पूर्ण. पण त्यांचं मेंटेनन्स कोणाकडे? नाही त्याचं बिल्डरच घ्यावं लागतं. बिल्डर. अनसोल्ड म्हणून त्यांचं पण तुम्ही एक गोष्ट अभ्यास करायला पाहिजे की बाबा लँडलॉर्डला जे 10 फ्लॅट दिलेले, 20 दिलेले, ते कुठले कुठले आहेत साधारणपणे, आणि न दिलेले जे बिल्डरकडून विकलेले ते कुठले. तुम्ही फक्त त्याबद्दल तुम्ही त्यांना बोलू शकता. एक बिल्डरनी पैसे भरले तुम्ही लँडलॉर्डने भरले. थोडंसं कन्फ्युजन दूर करायला मला थोडासा अभ्यास करायचा. ईमेलवरती मग ते त्यांना नाही द्यावं नाही लागतं. दिलं नाही. सर आता हे ना आम्ही BCMCला आहे ना लेटर दिलं होतं बांधकाम विभागाकडं आणि आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त. त्याच्यामध्ये हे जे उपनिषद सगळे लिहिलेले आहेत. आता हे दिलंय काहीतरी डेट्स आहे माझ्या अंदाजे 16/7, म्हणजे जो आता 5 महिने झाले, 5-6 महिने. तर त्यांच्याकडनं काहीच ऍक्शन याच्यावर घेतली नाही, तर याच्यावर आपण काहीतरी केस करू शकतो. आयुक्तांवर सुद्धा आपण काहीतरी ऍक्शन घेऊ शकतो का? नाही, एक तर पाठपुरावा करायचा, एक दुसरं पत्र लिहायचं त्यांना किंवा बाबा ह्या डेटला आम्ही दिलं होतं त्याचं काय झालं. ही पोच आहे म्हणायचं, हां. आणि त्याला पाठपुरावा करण्यासाठी पत्र लिहायचं, पुण्यात उल्लेख करायचं. सर यावेळेला जर तुमच्याकडून काय प्रतिसाद नाही ना, मग मी पुढची ऍक्शन घेऊ.
तर आता समजा हे आयुक्त यांच्यावर आपण काहीतरी हो. ऍक्शन घेऊ घेऊ शकतो, शकतो ना. प्रेस नोट पण देऊ शकतो का हो आपण नक्की नक्की. त्यांना आधी हे देऊन? हो अगदी अगदी. इंटिमेशन हो. प्रायर इंटिमेशन की ही आमची तर पुढची intimate हा, करावं. पुढची स्टेप किंवा मग आयुक्तांनी पण नाही केलं तर त्याच्या पुढची ऑथॉरिटी कोण आहे की यांचं एस्केलेशन करायचं? थोडक्यात व आयुक्तांनी मला प्रतिसाद दिला नाही, मी जवळजवळ याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल किती जवळजवळ 30 ते 40 लोकांच्या सह्या घेऊन तुम्हाला मी लेटर दिलं होतं, तर त्याच्यानंतर तुम्ही ॲक्शन बिल्डरवर काही घेतलीच नाही, 6 महिने तुमची वाट पाहिली आम्ही, त्याच्यानंतर समजा पुढे 1 महिना लावला आलो त्यांना दिले, 10-15 दिवसामध्ये आपण एक पत्र लिहिलं, त्याची पण पोच आणली बाबा आम्ही तुम्हाला दिलंय म्हणून. तर त्याच्यानंतर 1-1.5 महिन्याच्या नंतर पुढची हायेस्ट ऑथॉरिटी कोण आहे की त्याच्यावर यांच्यावर सुद्धा आपण आक्षेप घेऊ शकतो की हे सुद्धा बिल्डरला मॅनेज ते आहेत कमिशनर आहेत ना, हम्म. हे म्हणजे कसं आहे की लोकल बॉडी ऑथॉरिटी म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्था हे त्याचे प्रमुख असतात. मग त्यानंतर डायरेक्ट मंत्रालय, म्हणजे जिल्हा विभागीय असं काही नाही. कमिशनर वरचा अधिकार त्यांचा असतो, राज्याचा असतो. मंत्रालय म्हणजे हो, आपलं चीफ मिनिस्टर वगैरे. हो, बांधकाम विभाग वगैरे जे असतात, नगर रचना विभाग वगैरे असतात, तिकडे तुम्हाला जाते. त्यांना ऑनलाईन आपण पाठवू शकतो नाही हो ईमेलने? ईमेल आणि सर ईमेलच नाही, कधी कधी समोर पण जायचं, पत्र द्यायचं, म्हणायचं याचं काय झालं, आम्हाला काय न्याय मिळणार नाही का? म्हणजे ती बरीच लोक म्हणतात की तुमच्या विरुद्ध हे आम्ही इन पर्सन जाऊन दिलेले In person दिलेले. हे लेटर आहे ना, आम्ही त्यांना स्वतः जाऊन दिलेले पण तेच आहे. की, नाही, परत जाताना ते म्हणायचं की सर हे पत्र बघा तुम्ही पोस्ट दिलेले आहे, याची काहीच ऍक्शन नाही, पुढं काय करायचं, काय ठरवलं तुम्ही? आमचे लोक म्हणतात आता वरती जायचं, होय. असं भीती करायची. हे पण करू शकतो. हे करू शकतो, हे सगळ्यात best आहे. याची रेफरन्स घेऊन त्यांना आपण लेटर देऊ शकतो बाबा हां. तुमच्या याच्यावर काही तुम्ही ऍक्शन घेतलेली नाही आहे, तर आम्ही आता पुढची प्रोसेस करण्याच्या विचारानं तुम्हाला आणि- हे इंटिमेशन देतोय आता, याच्यावर तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या, नाही तर आम्ही पुढे प्रोसेस करू बरोबर. शकतो. याचे अधिकार आम्हाला पुढे असणार आहे. आता ह्या गोष्टी असं ज्या काही आमच्या ह्या गोष्टी आहेत, आम्ही ज्या काही आता कमिशनर ऑफिस वगैरे याला दिल्या, याला जर कमिटी थ्रू गेलं म्हणजे हां. कमिटी थ्रू गेलं याचा इम्पॅक्ट पडेल का? आम्ही ज्या पद्धतीने इम्पॅक्ट सर 100% पडेल, इम्पॅक्ट 100% पडेल. आता मी राजकीय बोलू नये, अजितदादाकडे वगैरे जायचं, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, या भागातला कारभार त्यांच्याकडे आहे, ते त्यांच्याकडे द्यायचं बघा दादा हे सगळं दिलं होतं, त्यांना बोलू शकतो. नाही, मला आदिदादाचा अनुभव चांगला आहे, त्यांचं आहे ते आहे ना पाटील म्हणून. मोदक कोण आहे हा का लावले त्याला कमिशनरला फोन लगेच समोर नाही नाही, त्या बाबतीत आहे माझ्या हां. पूर्वीच्या असोसिएशनचा अनुभव चांगलाच आहे. या भागातले तुमचे जे कोण कार्यकर्ते असतील, जवळचे मित्र असतील, त्यांना समोर जरा एकदा जायचं. राजकीय सपोर्ट घेतात. हां ते घ्या, कारण ते पत्र ऑफिसमध्ये देणं, पोच आणणे ही एक वेगळं लेवल आहे. आणि आपल्याकडे लोकशाही तेवढ्या स्ट्रॉंगली काम नाही करत. तुमचं आलंय पत्र त्याचा विचार करावा, लई लागे भांडे असतात, त्यामुळे आपण मग कधी कधी वरनच प्रेशर टाकायचं. नाही ऍक्च्युली आम्हाला 100% माहिती आहे, जो तिथं अधिकारी बसला आहे त्यांनी आणि जमतानी पैसे देऊनच हे सगळं केलं, हे आम्हाला 100% माहिती आहे. त्याच्यामुळे म्हणून म्हणतोय की बाबा याच्या पुढे ऑथॉरिटी काय आम्हाला त्याच्यावर म्हणजे प्रशासनावर आम्हाला पत्र द्या सरी आम्ही केलं होतं, तुमचं काहीच नाही, आम्ही वरील कारवाई करण्यासाठी हे आहोत. पण तुम्ही त्यांना वॉर्निंग द्या बघा ते. पण या गोष्टींना जे मी म्हणले ना अजित पवार वगैरे त्याच्यासाठी मॉक पण पाहिजे, कारण त्यावेळेस गर्दी बघितली त्यावरच नाही, मॉब म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम हां, एक 7-8 लोक पाहिजे. 4-5 लोक जरी घेतली सर. हां. तर त्या अनुषंगाने कोणी काम करतं नाही का? हो. शेवटी त्यांनाही कुठेतरी विचारलं तुमचं काय वोट बँक आहे, शेवटी वोट नाही, बँक ते राजकीय मला अनुभव आहे पाठीचा बाकीचा, बरोबर. मी आलो होतो जाऊन येतो तुमच्या चला की जाऊ द्या आपण. कधी चालेल? कधी चला पवार साहेबांकडे आलो तर कधी चला. कुणाला काही शंका वगैरे अजून काय प्रश्न असतील? अजून काही क्लिअरिफिकेशन पाहिजे मॅडम आप अकेले आइए. नाही घ्यायची. वो ये कि वो एक्टिव है, मतलब हर कुठलं? हाँ मराठी हिंदी मराठी पण जमतं. चला आता आपण चर्चा करू आपल्यात काय खूप बघा सगळ्यांना तुम्हाला सगळ्यात पहिला मुद्दा आहे, मी परत रिपीट करतो, एजेम बोलवा हां. आणि कमिटी फॉर्म करण्याचं पहिलं काम केलं पाहिजे. बाकी असे पण काही प्रॉब्लेम जरी असले तर त्याला लीड करण्यासाठी तुमची लिगल कमिटी बनलीच पाहिजे. एक गोष्ट अशी होती, तो सध्या ग्रुपवर काय मॅसेज टाकतोय की 5 तारखेपर्यंत नावं नाही दिली तर सोमवारपर्यंत हां, सोमवार. मग उद्यापर्यंत नाव नाही दिली. बरोबर काय बनवून निवड ते त्याच्यानंतर कोण फक्त टाकतं असं म्हणतो. वीस हां, तारखेला कारण meeting 20 तारखेला FGM त्यांनी 20 तारखेला घेतली, 20 डिसेंबरला त्यांनी FGM घेतली होती.
आणि त्यानंतर आज म्हणजे 5 तारीख 25 दिवसात त्यांनी काल म्हणतात दिलेलं होतं की तोपर्यंत नावं द्या म्हणून की त्याला पुढं ती नावं सबमिट करायची. नाही तर मग तर काय प्रशासक वगैरे तुम्ही एक काम करा, बिल्डरला एक हे करा, ईमेल रिस्पॉन्ड करा किंवा रिस्पॉन्ड करा, सर आम्हाला एक 8 दिवसाचा अवधी द्या, आम्ही सगळ्यांची जनरल बॉडी मीटिंग बनवून हँडल करणार आहे. तुमच्याकडे एक पत्र होते रेकॉर्डवरती राहू आणि तुम्ही इमिडिएटली सगळ्या लोकांना कळवा की आपल्याला या दिवशी रिसिप्ट घ्यायची आहे. हे सगळ्यात एक चांगलं आहे, एक लेटर पाठवा त्यांच्याकडे रिसिप्ट. नाही त्यांनी आपल्याला ईमेलवर पाठवलंच नाही, त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवलं, आपण व्हॉट्सअपवर पाठवायचं. तिथंच रिप्लाय आपल्या देतो. बाजूला क्लिअर राहू, त्यांच्याकडे पाठवा रिसिप्ट कॉपी का विषय संपला. नाही आपण mail पाठवणार. मेल त्यांनी आपल्याला लीगल पाठवलंय का नाही पाठवलं लीगल